हॅलो अँड नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्याच यूट्यूब चॅनल साकार एज्युकेशन, जिथे स्वप्न साकार होतात, वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू. बघा, आजचं जे लेक्चर आहे आपलं हे परत एकदा मी बेसिक्सवरच घेतोय. याच्यामागचं कारण असं आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस आलेले आहेत की सर मेन्स लेवलचं पण घ्या. नक्कीच मेन्स लेवलचं घ्यायचं आहे, पण जसं मी तुम्हाला सांगितलं आहे मागे थोडासा टेक्निकल इश्यू होता, त्या कारणाने आपण थोडंसं मेन्सचे किंवा डिफिकल्ट लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यासाठी थोडंसं थांबलो होतो. आता थोडंसं रिझन असं आहे की आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं आहे, IBPS RRBचे जे काही नोटिफिकेशन मागे आले होते असिस्टंट आणि स्केल 1 ऑफिसरचं किंवा स्केल 2 ऑफिसर, आता स्केल 2ला वगैरे तर प्री वगैरे नसतात, पण स्केल 1 ऑफिसर आणि असिस्टंट लेवलच्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे खूप जास्तीत जास्त मेसेज असे आलेले आहेत की सर मेन्स लेवलचा पार्टला अजून थोडंसं आम्हाला असं वाटतं की उशीर आहे. आता ज्या लोकांनी SBI आणि RBIसाठी ऑलरेडी फॉर्म भरला आहे त्या लोकांच्यासाठी तर टाईम खूप जवळ आला आहे, कारण त्यांची मेन्स ही कधीही होऊ शकते. मात्र तर ऑब्व्हियसली म्हणजे त्याच्यासाठी आपण खूप काही जास्त वेळ घेणार आहेत अशातला प्रकार नाही आहे. पण काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर आता RRBच्या पण डेट्स ऑलरेडी आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्हाला प्रीचा पेपर आता सप्टेंबरमध्ये द्यायचं आहे, तर प्री लेवलचं थोडंसं प्रिपरेशन आमचं जास्त व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. तर तोच एक वे किंवा तोच एक पार्ट मी समोर ठेवून, कारण कसं असतं माहिती का, आपण जर बघितलं IBPS RRB असिस्टंट असू द्या, असिस्टंटला तर बेसिकली खूप जास्त आहेत, म्हणजे जवळपास एक 10 ते 12 प्रश्न आपल्याला सिम्प्लिफिकेशनचे विचारले जातात. त्या सिम्प्लिफिकेशनमध्ये खूप जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन्स पॉईंटचे असतात, त्याच्यानंतर डिजिटल रूट्सशी रिलेटेड असलेले प्रश्न असतात. म्हणजे ओव्हरऑल सिम्प्लिफिकेशन किंवा अप्रॉक्सिमेशनचा पार्ट आपल्याला जास्त विचारला जातो. त्याच्यानंतर 5 मार्कासाठी नंबर सिरीज विचारला जाते आणि त्याच्यानंतर 5 मार्कासाठी मोस्ट प्रोबेबली आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन पण विचारले जातील. आता नेमका तो RRBचा पॅटर्न कुठला असेल IBPS RRBसाठीचा, तो पॅटर्न मी उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक प्रॉपरली समजावून सांगणार आहे की जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी ऑलरेडी IBPS RRB असिस्टंट आणि स्केल 1 ऑफिसरचा फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी माझं उद्या लेक्चर असणार आहे की नेमका पॅटर्न कसा असेल आणि आपण कुठल्या टॉपिक्सवर थोडासा मेन फोकस दिला पाहिजे, प्रायोरिटी त्या टॉपिक्सला दिली पाहिजे अकॉर्डिंग टू द मागच्या काही वर्षाचा एक्सपिरियन्स किंवा मागच्या काही वर्षातले जे पेपर झालेले आहेत RRBचे, त्याच्यामध्ये प्रीचा पेपर हा कशा प्रकारे आलेला होता विद्यार्थ्यांना आणि तो कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे त्याचं लेक्चर मी उद्या घेणार आहे. राहिला पार्ट मेन्सचा, तर डेफिनेटलीच मेन्सचा जो पार्ट आहे तो आपण खूपच लवकर, मतलब जास्त वेळ मी तुमचा नक्कीच घेणार नाही, कारण बरेच विद्यार्थी मेन्स लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यासाठी बघतच आहे. ऑलरेडी माझे सर्व लेक्चर्स रेडी आहेत, फक्त त्यांचं जे रेकॉर्डिंग आहे रेकॉर्डिंग थोडंसं बाकी आहे, कारण ते रेकॉर्डिंग मला थोडंसं वेगळ्या सॉफ्टवेअरवर घ्यायचं आहे आणि त्या वेगळ्या सॉफ्टवेअरवर म्हणजे जिथे विद्यार्थ्यांना प्रॉपरली ते वर्ड प्रॉब्लेम समजून येतील अशाच प्लॅटफॉर्मवर मला ते घ्यायचे आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं थांबलो आहे आणि त्याच्यात मेन्सचे प्री लेवलचे जे काही डाऊट्स आहेत ते विद्यार्थ्यांना खूप जास्त येतात, कारण प्रीचे एक्झाम्स आता जवळ आलेले आहेत, स्पेशली RRBच्या. तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण आता आजचं हे जे लेक्चर आहे हे परत एकदा आपण बेसिकवरच घेतो आहे. तर आजचा आपला जो टॉपिक आहे, जसं की तुम्ही बघू शकता बोर्डवर, आपल्याला आज डेसिमल्सचे कॅल्क्युलेशन करायचे आहेत. म्हणजे आपण पहिल्या 4-5 जे काही चॅप्टर आपले झालेले आहेत किंवा पहिले 4-5 व्हिडिओ जे आपले झालेले आहेत कुठले बेसिक्सचे, त्याच्याशीच रिलेटेड असलेला हा पार्ट आपण आज बघणार आहोत. आता डेसिमल्स कॅल्क्युलेशनमध्ये नेमकं आपल्याला काय काय बघायचं, तर डेसिमल्स कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला एकतर डेसिमलचे ॲडिशन सबट्रॅक्शन पण बघायचे आहेत, त्याच्यानंतर डेसिमल्सचं मल्टिप्लिकेशन पण बघायचे, त्याच्यानंतर डिव्हिजन पण बघायचे आणि त्याच्यात आपल्याला वरती स्क्वेअर, डेसिमलचे स्क्वेअर रूट कसे काढता येतात आणि डेसिमलचे क्यूब रूट कसे काढता येतात किंवा काय ती कन्सेप्ट असणार आहे तो पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहेत. तर आज मोस्ट प्रोबेबली आपण ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचा पार्ट कव्हर करूयात. स्क्वेअर रूट कदाचित आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर या ठिकाणी करता येईल. आता हे चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर याचं जे वेटेज आहे IBPS असिस्टंट जर बघितलं आपण, प्रीच्या असिस्टंटला IBPS RRB असिस्टंटला याचं वेटेज जे आहे जवळपास 10 ते 12 मार्क्सचं आहे आउट ऑफ 40 मार्क्स. म्हणजे जवळपास 25% जो पार्ट आहे मॅथमॅटिक्सचा, 25% जे क्वेश्चन्स आहेत ते बेसिक्सवरच डिपेंड असणार आहेत. बेसिक्सवर म्हणजे हे सुरुवातीचे 4-5 चॅप्टर, ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, त्याच्यानंतर आपण डिजिटल रूट जी कन्सेप्ट बघितली ती खूप मोस्ट प्रोबेबली यूज होणार आहे त्या कन्सेप्टमध्ये, त्या सिम्प्लिफिकेशनमध्ये. त्याच्यानंतर आपण स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट जो पार्ट बघितला आहे तो असेल आणि आता डेसिमल्सचे कॅल्क्युलेशन असेल. कारण एक्झामची डिफिकल्टी लेवल जी आहे ती कशावर डिपेंड करते, क्वेश्चन्सच्या फॉर्मॅटवर डिपेंड करते. ज्या ठिकाणी पॉईंट्सचे कॅल्क्युलेशन्स आले त्या ठिकाणी काय होतं, सिम्प्लिफिकेशन हा जो पार्ट आहे हा थोडासा कॉम्प्लिकेटेड लेवलला येतो आणि डिफिकल्ट केसमध्ये तो कन्सिडर केला जातो. तर त्या पॉईंट्सशीच रिलेटेड असलेल्या काही कन्सेप्ट आपण आज बघतोय. बघा, जनरली जेव्हा मी ऑफलाईन लेक्चर घेतो, ऑफलाईन लेक्चरमध्ये कसं असतं माहिती आहे का, जेव्हा मी हे डेसिमल्सचं कॅल्क्युलेशनशी रिलेटेड असलेलं चॅप्टर जेव्हा चालू करतो ना, तेव्हा जे साइन अलॉटमेंटशी रिलेटेड असलेला जो पार्ट आहे तो पार्ट खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी यूज करायचा आहे.
खूप जास्त प्रमाणात म्हणजे ऑलमोस्ट 100% तो पार्ट आपल्याला इथे यूज करायचा आहे. कारण प्रॉब्लेम हे परफेक्ट नंबरच्या असू द्या, डेसिमल नंबरच्या असू द्या किंवा फ्रॅक्शन नंबरच्या असू द्या, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिफिकेशन, डिव्हिजन करत असताना साइन अलॉटमेंटचा रोल हा ॲज इट इज म्हणजे इक्वल असतो या तिन्ही केसेसमध्ये. परफेक्ट नंबर असतील, डेसिमल नंबर असतील आणि फ्रॅक्शन चे नंबर असतील, प्रत्येक ठिकाणी साइन अलॉटमेंटचा पार्ट हा ॲज इट इज आपल्याला यूज करायचा आहे. तर आजचं आपलं हे लेक्चर जास्त लेंदी न करता, का कारण तो साइन अलॉटमेंटचा पार्ट मी आता परत एकदा या ठिकाणी एक्सप्लेन करणार नाही. त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी पहिलं लेक्चर साइन अलॉटमेंटचं बघितलेलं आहे त्यांना इथे कुठलीही अडचण येणार नाही. पण असे काही विद्यार्थी असतील की ज्यांनी आज हे लेक्चर फर्स्ट टाइम बघितलं असेल किंवा जे पहिलं लेक्चर होतं आपलं साइन अलॉटमेंटचं ते बघितलं नसेल, बाकी सर्व चॅप्टर्स किंवा सर्व व्हिडिओज बघितले असतील, तर ह्या स्पेसिफिक प्रॉब्लेमसाठी जिथं आपण इथं घेणार आहोत याच्यासाठी आपल्याला ते पहिलं जे लेक्चर आहे साइन अलॉटमेंटचं ते बघणं खूप जास्त गरजेचं आहे. आजचा आपला जो पार्ट आहे, आजचा आपला सुरुवात आपण जी आहे ती जवळपास एक ॲडिशन आणि सबट्रॅक्शन पासून सुरुवात करूयात. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल. आता ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये खूप काही जास्त कॉम्प्लिकेशन्स नाही आहे त्याच्यामध्ये. एक साधं उदाहरण जर घ्यायचं झालं, समजा मी जसं नेमकं क्लासमध्ये घेतो की 13,271 असेल प्लस 1,21,981 असेल, हा मी काढून टाकतो इथलचा हा कॉमा, त्याच्यानंतर प्लस 21,81,474 असेल. आता हा प्रश्न आहे, आता हा जो क्वेश्चन दिला आपल्याला, या क्वेश्चनची ॲडिशन जर आपल्याला करायची, खूप काही कठीण आहे का? नाही. याची ॲडिशन आपण अगदी लहानपणापासून करत आलेलो आहोत. याची ॲडिशन किंवा याची जी आता ही हॉरिझॉन्टल मांडणी झाली, याची व्हर्टिकल मांडणी जर आपल्याला करायची असेल तर आपण नक्कीच कशी करतो, 21,81,474, त्याच्यानंतर 1,21,981 आणि फायनली 13,271. तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपण जनरली याची ॲडिशन करतो. मग 4 आणि 2 6 होणार, मग 7 2 14 आणि 8 किती होतं 22, मग इथं 2 दिले, मग 9 आणि 4 13, 13 आणि 4 किती होतं 17, रिमाइंडर इथे 1 दिला, 3 आणि 3 6 झाले, 8 आणि 2 10 आणि 1 11 झाला, इथं 3 दिले, त्याच्यानंतर इथं 2 दिले, म्हणजे 2,31,676 अशी आपण ॲडिशन या ठिकाणी करत आलेलो आहे लहानपणापासून. म्हणजे हे तुम्हाला शिकवण्याची गरज नाही आहे, फक्त एक सॅम्पल मी तुम्हाला या ठिकाणी दिले. आता ही होती परफेक्ट ॲडिशन आपली. पण जर याच ठिकाणी मी कशाबद्दल बोलतोय, फक्त आता ॲडिशन आणि सबट्रॅक्शन बद्दल बोलतोय, त्याच्यामुळे बाकीचा जास्त विचार या ठिकाणी करायचं नाही. मल्टिफिकेशन आणि डिव्हिजनचे कन्सेप्ट खूप मजेदार आहेत, शॉर्टबट स्वीट अशा ट्रिक आहेत, त्याच्यामुळे आपलं आजचं लेक्चर खूप काही जास्त लेंदी होईल असं मला वाटत नाही. थोडं कमीत कमी वेळेत आपलं चॅप्टर जे आहे ते संपणार आहे. आता सर हा प्रॉब्लेम असा घेतला, पण मग जर आता याची ॲडिशन जर मला अशी करायची असेल, समजा असं न करता परफेक्टली मला जर असं करायचं असेल की 0.13,271 असेल, त्याच्यानंतर समजा 12.1981 असेल, किंवा मी जर असं म्हटलं समजा की 218.1471 असेल, मला ह्या नंबरची जर ॲडिशन करायची असेल तर आता कशी करता येईल, तर याची ॲडिशन करताना तर आपल्याला काय करायचं, इथं जे नॉन डेसिमल नंबर होते तिथं आपण काय केलंय, प्रत्येक नंबरचा जो युनिट प्लेस होता तो एकाखाली एक कन्सिडर करून आपण ॲडिशन केली. जशी मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की राईट टू लेफ्ट आपण ॲडिशन करत गेलो, स्टार्ट फ्रॉम द युनिट प्लेस अँड देन मूव ऑन. अशा प्रकारे आपण ही ॲडिशन या ठिकाणी केलेली आहे. पण आता वरती नंबर बदललेला आहे, आता त्या बदललेल्या नंबरची ॲडिशन आपल्याला कशी करता येईल तो पार्ट आपण या ठिकाणी बघूयात. बघा आता नंबर जे आहेत, नंबर आता झालेले हा 0.13,271 झाला आहे, हा 12.1981 झाला आहे आणि हा 218.1474 झाला आहे. आता मात्र याची मांडणी करत असताना आपल्याला अशी करायची की 218.1474, त्याच्यानंतर 12.1981 आणि नंतर 0.13,271. तर याची मांडणी आपल्याला अशा प्रकारे करायची आहे आणि अशी ॲडिशन आपल्याला ह्या नंबरची करायची. आता तुमच्या लक्षात येईल, आता आपण युनिट प्लेसला कन्सिडर केलंय का, युनिट प्लेसला एकाखाली एक कन्सिडर करतोय का, नाही. आता काय कन्सिडर केलं जातंय, आता हा जो डेसिमल नंबर आहे, इट डझंट मॅटर की त्या डेसिमलच्या राईट साईडला किंवा त्याच्या लेफ्ट साईडला किती नंबर आहे, तो मॅटर या ठिकाणी नाही. महत्त्वाचा रूल आणि गोल्डन रूल ह्या चॅप्टरचा असा ॲडिशन सबट्रॅक्शनचा, डेसिमलमध्ये पॉईंटच्या खाली पॉईंट यायला पाहिजे. बस ही कन्सेप्ट आपला सर्वांना माहीतच असावी किंवा असेलच असं मला वाटतंय. फक्त एक रिव्हिजन म्हणून मी या ठिकाणी घेतलंय. आता याची ॲडिशन करताना मात्र सिम्पली आपण 1 7 8 आणि 4 12, रिमाइंडर इथे घेतला 17, 17 आणि 1 18, रिमाइंडर इथे घेतला 10 13 17, परत एक रिमाइंडर इथं दिला, हे झाले 4, इथं पॉईंट दिला 8 आणि 2 10, रिमाइंडर इथं आला 3 आणि 2, म्हणजे 230.3
47,821 असं आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळेल. याच्यामध्ये गोल्डन रूल जो समजून घेण्यासारखा आहे किंवा लक्षात ठेवण्यासारखा आहे तो कुठला आहे, तर आपल्याला पॉईंटच्या खाली पॉईंट कन्सिडर करायचं आहे, दॅट्स ऑल. याच्या व्यतिरिक्त काहीही करायचं नाही. आता हा झाला ॲडिशनचा क्वेश्चन. एक आता रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामुळे तुम्ही प्रॉपरली बघू शकता मी इथं काय काय सांगितलेलं आहे. मी लगेच याला रफ करतोय. रेकॉर्डेड व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही लगेचच तो व्हिडिओ जो आहे तो स्टॉप करून घेऊ शकता आणि तुमची जी काही कन्सेप्ट आहे ती तुम्ही क्लिअर करू शकता. आता पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न थोडासा वजाबाकीशी रिलेटेड आहे. तो पण असाच असेल की समजा 67,487 घेऊयात, याच्यातून मायनस करायचे आहे आपल्याला समजा 48,000 किंवा मग आपण त्याला 45,376 हा नंबर मला वजा करायचा आहे. साधी वजाबाकी आहे, कुठलाही पॉईंट मी याच्यामध्ये घेतलेला नाही. मग याची वजाबाकी आपण कशी केलेली आहे, सरळ सरळ याची वजाबाकी आपण करतो की आपल्याला 67,487 मधून वजा करायचा आहे 45,376. वजाबाकी काय ना, 7 1 गेला, 8 7 गेले 1, 4 1 गेला 1, 7 5 गेले 2, 6 4 गेले 2, 22,111 हे माझं उत्तर आलंय. याच्यामध्ये कोणाला काही अडचण नसायला पाहिजे. साधी सरळ वजाबाकी आहे. मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मी वजा केलाय. खूप काही जास्त कॉम्प्लिकेशन्स याच्यामध्ये नाहीये. मी परत एकदा रिपीट करतोय, जे साइन अलॉटमेंटशी रिलेटेड असलेल्या ज्या कन्सेप्ट आहे त्याच्यासाठी आपलं साइन अलॉटमेंटचं जे पहिलं चॅप्टर आहे ते तुम्हाला सर्वांना बघायचं आहे. मी इथं तो पार्ट जास्तीत जास्त कव्हर करणार नाहीये. काही सॅम्पल क्वेश्चन मी घेणार आहेत, पण त्याच्यात जर ते सॅम्पल क्वेश्चन बघत असताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्कीच ते चॅप्टर पहिलं जे आहे साइन अलॉटमेंटचं ते एकदा बघून घ्या. आता हा झाला नॉन डेसिमल नंबर. आता समजा मला याची जर वजाबाकी जर अशी करायची असेल, आता समजा सिम्पली आता पहिला पार्ट आपण साइन अलॉटमेंटमध्ये जास्त जाणार नाही म्हणून मी काय करतो, याला सरळ सरळ 474.87 मधून मला सरळ सरळ काय करायचंय 45.376 वजा करायचे. आता लक्षात येते तुमच्या. आता हा जो नंबर होता पहिले 5 अंकी होता, आता हा पण 5 अंकी होता, त्याच्यामुळे एका खाली एक नंबर आले. पण आता काय झालाय, हा 674.87 तर हा 45.376 झालाय. याची वजाबाकी करता असताना सेम एकच रूल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तो कुठला, म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी बोलतोय मी, की पॉईंटच्या खाली आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे. मग पॉईंटच्या खाली पॉईंट घेताना आता हा काय होणार, 674.87 इथं आला, याच्यातून वजा करायचा आहे आपल्याला. तो आता इथं ह्या ठिकाणी पुट होणार 45.376. वरती तुम्ही 0 देऊ शकता फॉर युअर कन्व्हिनियंट. ओके. आता अशा प्रकारे वजाबाकी करायची आहे. आता 0 मधून 6 गेले डेफिनेटली, तर 4 उरतात. 17 8 गेले 9 उरतात, रिमाइंडर त्याला 8 4 गेले 4 उरतात. 14 5 गेले 9 उरतात, रिमाइंडर 7 5 गेले 2 उरतात. 629.494 असं मला या ठिकाणी उत्तर मिळालं. बस ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ डेसिमलमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं, तर हाच पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. आणि नक्कीच साइन अलॉटमेंटशी रिलेटेड असलेले जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी ॲज युजल लक्षात घ्यायचे आहेत. काही सॅम्पल्स आपण या ठिकाणी बघूयात 1 by 1, म्हणजे त्याच्यातून तुमचा थोडीशी कन्सेप्ट जी आहे म्हणजे साइन अलॉटमेंटची पण थोडीशी रिव्हिजन होईल आणि थोडेसे वेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम जे आहेत आपण ॲडिशन सबट्रॅक्शनचे ते आपण थोडेसे या ठिकाणी बघूया. एक्झाम्पल म्हणून 2 प्रॉब्लेम मी या ठिकाणी घेतलेले आहे. साधे सिंपल आणि सरळ आहे, खूप काही जास्त कॉम्प्लिकेशन नाही आहेत. इतक्या लवकर जेव्हा मी बेसिक्स तुम्हाला सांगणार आहे, बेसिक्समध्ये खूप जास्तीत जास्त त्रास तुम्हाला होईल असं मी प्रॉब्लेम तुम्हाला नाही देणार. आता हे प्रॉब्लेम चालू असताना किंवा हा व्हिडिओ बघत असताना तुमच्यापैकी काही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की सर ह्या असल्या प्रॉब्लेमसाठी काही शॉर्टकट नाही का, आम्हाला अशी बेरीज वजाबाकी कराव्याच लागतील का? नक्की शॉर्टकट आहेत ना, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. डिजिटल रूट आहे, युनिट प्लेस कॅल्क्युलेशन आहे, डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे. तो पार्ट मी तुमचा डिव्हिजिबिलिटीचा बाकी अजून तेवढं महत्त्वाचं नाही आहे, पण डिजिटल रूटने खूप जास्त इझिली आपल्याला अशा टाईपचे प्रश्न सॉल्व्ह करता येतात. त्याच्यामुळे त्याची चिंता करू नका. मी त्याच्यासाठी सेपरेट लेक्चर घेणार. तुमचं कॉमन जे काही ॲक्च्युअल जो फॉर्मॅट असतो क्वेश्चनचा एक्झामिनेशनमध्ये ते प्रॉब्लेम डिजिटल रूटने किंवा बाकीच्या वेगवेगळ्या शॉर्टकट मेथडने कसे सॉल्व्ह करायचे ते आपल्याला नक्कीच बघायचं आहे. त्याच वेळेने आपल्याला जायचं आहे, पण तत्पूर्वी किंवा त्याच्या अगोदर आपल्याला काही बेसिक्स पण माहीत असणं गरजेचे आहे. कारण काही ठिकाणी आपल्याला बेसिक्स हे खूप जास्त महत्त्वाचे असतात. काही ठिकाणी शॉर्टकट जर नाही चालली तर त्या ठिकाणी शॉर्टकट ट्रेडिशनल किंवा बेसिक्स माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून फक्त मी तुम्हाला पॉईंटचे कॅल्क्युलेशन सांगतोय किंवा याच्यात पॉईंटचे कॅल्क्युलेशन नाही करत आपण ॲक्च्युली. नेमकी पॉईंटची किंवा त्या डेसिमलची जी पोझिशन आहे ती पोझिशन कशी असते, ती कशी ठरवायची असते ते फक्त आपण याच्यात बघतोय. त्याच्यामुळे जास्त डीपमध्ये याचा विचार करू नका. बघा, एक साधं उदाहरण जर घ्यायचं झालं, जशी आपण मांडणी बघितली तुम्ही तशीच परत एकदा याची मांडणी करतोय. आता 121.0084 खाली मी आता हा काय घेणार 84.985 मी या ठिकाणी घेतलाय. तुम्हाला वाटलं तिथं ब्लँक राहू द्या किंवा 0 ॲड करा. त्याच्यानंतर इथं घेणार मी 1.89125. तुम्हाला वाटलं तर वरती ब्लँक राहू द्या, तर मग 0 ॲड करा. इट इज अप टू यू. हे झालं तुमचे ॲडिशन करायची आपल्याला. बघा 5 घेतला,
त्याच्यानंतर 6 घेतला, 8 आणि 6 14, 10 आणि 8 18, 9 दुनी परत 18, इथं पॉईंट दिला आहे आपण, रिमाइंडर इथं आला 6 आणि 1 7, त्याच्यानंतर 8 आणि 2 10 आणि 2 म्हणजे 207.8846 असं सिंपल या प्रश्नाचं उत्तर आहे. खूप काही जास्त कॉम्प्लिकेशन नाही आहे. लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला, इथं आपल्याला पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा आहे, दॅट्स ऑल. ओके. आता मायनस 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 दिलेले आहे, आपण बघितलंय साइन अलॉटमेंटचं जे पहिलं लेक्चर आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये बघितलं की मायनस 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 कितीही वेळेस आला असेल तर मायनस मायनस काय होतो, प्लस होतो, त्याची ॲडिशन होणार आणि साईन मात्र त्याला अलॉट करताना आपल्याला मायनसचा साईन अलॉट करायचा आहे. आता इथं जर बघितलं तर सिम्पली 1234 मायनस 1234.013 मी असा पुट करणार. त्याच्यानंतर 181.0012 मी असा पुट करणार, हा पण मायनसच आहे. आणि फायनली मायनस 14.655 मी असा पुट करणार. अशी याची मी आता काय करणार आहे, मायनस मायनस असल्यामुळे ॲडिशनच करणार आहे. बघा इथं मी 2 दिला आहे, त्याच्यानंतर 5 आणि 3 8 आणि 1 9 झाला, त्याच्यानंतर 5 आणि 1 6 झाला, हा पण मी 6 ॲज इट इज घेतला. इथं डेसिमल येणार, 4 आणि 4 8 आणि 1 9 झाला, 8 आणि 4 12 होतात, रिमाइंडर इथं एक आला, हे झाले 4 आणि हा एक जसा तसा. म्हणजे याचं उत्तर मला काय मिळालं, मायनस 1429.6692. दॅट्स ऑल. याच्या व्यतिरिक्त आपल्याला डेसिमल्स ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये काहीही बघायचं नाही आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला पार्ट नाही आहे. याच्यात फक्त मी तुम्हाला काय समजवण्याचा प्रयत्न करतोय की डेसिमलची पोझिशन आपल्याला कशी कन्सिडर करायची आहे तो पार्ट फक्त बघायचा आहे. अदरवाईज जर एवढे पॉईंटचे कॅल्क्युलेशन येत असेल आणि फक्त ॲडिशन सबट्रॅक्शन असेल देन इट्स ओके. पण ज्यावेळेस आपल्याला मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे कॅल्क्युलेशन करायचे आहेत तिथं आपल्याला शॉर्टकट मेथडनेच जावं लागेल. इथं फक्त डेसिमलची पोझिशन कशी ठरवायची तो पार्ट या ठिकाणी फक्त लक्षात ठेवायचा आहे. दॅट्स ऑल. 131.481 प्लस 25.0821 मायनस 987.0892 हा क्वेश्चन आहे. बघा प्लस प्लस मायनस. व्हॉट अबाउट द साइन अलॉटमेंट? आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट. सी द फर्स्ट लेक्चर ऑफ द साइन अलॉटमेंट जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर. अदरवाईज लेट्स सी. आता बघा पहिले आपण काय करणार, प्लस 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 होतो, दॅट वी नो व्हेरी वेल की यांची ॲडिशन आपल्याला करायची आहे. यांची ॲडिशन करत असताना तुम्ही इथं जे आहे सरळ सरळ 25.0821 ॲड करा. इट विल बी 1 3 8 2 16 5 दॅट्स ऑल 6 5 आणि 1. याचं उत्तर मिळेल मला 156.5631. आता याच्यातून काय करायचं आहे आपल्याला, 987.0897. कन्फ्युजन म्हणजे विद्यार्थ्यांची सुरुवात इथून आहे की बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात, त्याची मांडणी कशी करतात, 156.5631 मायनस 987.0892 या अशी जर मांडणी जर तुम्ही करत असाल तर ही कम्प्लिटली चुकीची मांडणी आहे. म्हणजे लिटरली जेव्हा मी ऑफलाईन लेक्चर जेव्हा चालतात क्लासेसमध्ये तेव्हा बघतो विद्यार्थी अशी सुद्धा वजाबाकी करतात. कधी पण लक्षात ठेवायचं की आपल्याला नंबर जो कॅल्क्युलेट करायचा आहे किंवा वजाबाकी जी करायची आहे, साईनचा विचार जर आपण नाही केला तर नेहमी आपल्याला वजाबाकी करताना मोठ्या संख्येतूनच छोटा नंबर वजा करावा लागतो. जरी इथं मायनस दिसत असेल पण मायनस नसताना त्याचा विचार करायचा. साईन तर आपण अल्टिमेटली अलॉट करणार आहे, तो अलॉट कसा करायचा, प्लस मायनस जर असेल तर वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचा जो साईन आहे तो साईन आपण जनरली उत्तराला अलॉट करतो. इट इज व्हेरी सिम्पल. मग मी काय करणार, हा अशा प्रकारे करायचा नाही आहे पार्ट. आपल्याला काय करायचं आहे, मायनस 987.0892 मध्ये आपल्याला प्लस करायचं आहे काय, 156.5631. अशा प्रकारे जर ती मांडणी केली सो दिस वन इज द करेक्ट काय म्हणते ना मांडणी जी आहे मॅथमॅटिकल फॉर्मेशन ते असं असेल. मग आता 2 मधून 1 गेला 1, 9 तून 3 गेले 6, 8 मधून 6 गेले 2, 10 तून 5 गेले 5, रिमाइंडर इथे एक द्यायचं आपल्याला, 7 तून 7 गेला 0, 8 तून 5 गेले 3 आणि 9 तून 1 गेला 8. याचं उत्तर मिळेल मला 830.5261. पण कसं, तर हे असेल मायनस का, तर आपल्याला साइन अलॉटमेंटचा रूल असं सांगतो की प्लस मायनस जर असेल तर तिथं वजाबाकी असेल आणि वजाबाकी झाल्याच्या नंतर जो साइन आपण अल्टिमेटली अलॉट करणार आहोत तो अलॉट केलेला साईन हा मोठ्या संख्येचा असेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल मायनस 830.5261. हा पॉईंट लक्षात ठेवा. साईन अलॉटमेंटचा रोल हा प्रत्येक ठिकाणी खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे. पुढे जाऊयात आपण. आता इथं काय केलंय मी बघा, मायनस मायनस आणि देन प्लस आहे. आता आपण बघितलंय की मायनस मायनसचे काय होणार, ॲडिशन होणार. म्हणून मी सुरुवातीला एकदा मायनस मायनसची ॲडिशन करून घेतो. मायनस 188.7625 मध्ये मायनस करायचं आहे आपल्याला 0825. सिम्पली याची मी पहिले ॲडिशन करून घेणार. 0 इथं दिला 1 5, 8 आणि 6 14, इथं 8 आला, इथं पॉईंट येणार 8 8 आणि 1. याचं उत्तर मिळालं मला. मायनस मायनस ॲडिशन होते. मायनस मायनसची ॲडिशन जरी केले तर साईन मात्र आपण देताना कुठं
कुठला देतो, मोठ्या संख्येचा साईन या ठिकाणी अलॉट करतो. म्हणून याचं उत्तर फायनली या पहिल्या दोन गोष्टीचं उत्तर मला काय मिळालंय, -188.8450 हे लक्षात ठेवा. आता याला काय करायचंय, आता याची पण मांडणी करत असताना हा रूल लक्षात ठेवायचा आपल्याला, जो इथं बघितलाय. आता 188 हा 568 पेक्षा लहान आहे, तर मग याची मांडणी जी आहे पुढची ती मी अशी करणार की 568.017 हा प्लस आहे, याच्यातून मायनस काय करायचं आहे आपल्याला, 188.84 आणि 5 एवढं वजा करायचं आहे. झिरोला आपल्याला नंतर इलिमिनेट जरी केला, पण तसं आहे की कामाचा नाही, तो झिरो आपल्याला पॉईंटच्या नंतरचे इलिमिनेटच करायचे आहे. वजा बाकी 7तून 5 गेले 2, 11तून 4 गेले 7 उरतात, इथं रिमाइंडर 1 दिला. 10तून 9 गेले, इथं आपल्याला 1 मिळाला. याच्यानंतर इथं पॉईंट येणार, तो रिमाइंडर इथं आला. 18तून जर 9 गेले तर 9 उरतात, इथं रिमाइंडर 1 आलाय. 16तून जर 9 गेले तर इथं डेफिनेटली 7 उरतात, तो रिमाइंडर इथं आलाय. 5तून जर 2 गेले तर 3 उरत आहे. 379.172 असं माझं या प्रश्नाचं उत्तर असेल. परत मी एकदा रिपीट करतो, प्लस आणि मायनस आहे तर वजाबाकी झाली, साहजिक आहे. आणि इथं मोठ्या संख्येचा साईन, इथं तर काही डाऊट नव्हता, कारण मोठ्या संख्येतूनच छोटी संख्या आपण वजा केलेली आहे, त्याच्यामुळे साईन अलॉटमेंटचा तेवढा विषय येणार नाही. तरी हे लक्षात ठेवायचं आपल्याला की प्लस मायनस असेल तर वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचा साईन दिला जातो. आता इथं मोठी संख्या 568 आहे, जिचा साईन जो आहे तो ऑलरेडी प्लस असल्यामुळे इथं पण आपलं उत्तर जे आहे, उत्तर पण कसं असेल, प्लसमध्ये असेल. ओके, अजून सॅम्पल दोन सॅम्पल अजून आपण ॲडिशन सबट्रॅक्शनचे बघूयात आणि मग त्याच्यानंतर आपण मल्टिप्लिकेशन डिव्हिजनकडे. नेक्स्ट, -383.89 प्लस 0.00123 प्लस 11.144. अकॉर्डिंग टू द रूल आपण पहिले काय करूयात, या दोघांची जी आहे ॲडिशन करून घेणार आपण. याची ॲडिशन जर मी केली तर इथं मी 11.144 जर ॲड केला, बघा हा पार्ट मी इथं घेतला आहे, लक्षात घ्या. हे असणारे 3 देन 2 देन 4 आणि 1 5, हे 4 जसेच्या तसे 1 जसा तसा 11, म्हणजे याची ॲडिशन मिळाली मला 11.14523. आता हा प्लस प्लस असल्यामुळे हा पॉझिटिव्ह असेल, आता हा निगेटिव्ह आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली या -383.89 मध्ये प्लस करायचं आहे काय, तर 11.14523. बघा, मायनस प्लस असेल तर वजाबाकी होणार आणि मोठ्या संख्येचं साईन दिलं जाणार. तुमच्या लक्षात आलं असेल, इथं मोठी संख्या कुठली, इथं मोठी संख्या ही मायनसची आहे, -83ची. ओके, तर आपल्याला तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं 0 पुट करू शकता, अदरवाईज तुम्हाला जर गरज नसेल तर नाही केली तरी चालेल. 10तून जर 3 गेले तर 7 उरतात, रिमाइंडर इथे घाला. परत 10तून 3 गेले 7 उरतात, रिमाइंडर इथे घाला. 10तून जर 6 गेले तर 4 उरतात, रिमाइंडर इथे घाला. 9तून 5 गेले परत एकदा 4 उरतात. 8तून 1 गेला तर इथं 7 उरतो, इथं डेसिमल देणार. 3तून 1 गेला 2, 8तून 1 गेला 7 आणि हा राहिलेला 3 जसाचा तसा. उत्तर मिळेल मला मायनस, मोठ्या संख्येचं साईन द्यायचं आहे, -372.74477 असं माझं या प्रश्नाचं उत्तर असेल. रेकॉर्डेड लेक्चर आहे, शांतपणे बघा, स्लो करून बघा, फास्ट करून बघा, तुम्हाला जसं करता येईल तशा पद्धतीने तुम्ही करायचंय, मात्र कन्सेप्ट प्रॉपरली समजून घ्यायची आहे. पुढचा प्रश्न परत बघूयात आपण. मायनस मायनसची चला ॲडिशन करून घेतो मी एकदा. ह्या -10,581.8741 मध्ये हा -411.364 एकदा ॲड करून घेतो. ॲड का म्हणतोय मी, मायनस मायनस काय होतो, प्लस होतो. हा 1 ॲज इट इज असेल. 8 6 12 13, रिमाइंडर इथे गेला 8 आणि 4 12, इथं डेसिमल द्यायचं, रिमाइंडर इथे आला 1 3, 8 आणि 1 9, 5 आणि 4 9 आणि हे 10 जसेच्या तसे, म्हणजे याची ॲडिशन मला मिळाली -10,993.2381. सिम्पल आहे. -10,993 मधूनच आपल्याला 9,000 काय करावं लागेल, वजा करावं लागेल. मग मी इथं पुट करतो याला -10,993 मध्ये प्लस करायचं आहे आपल्याला. काय प्लस करायचं आहे, तर 9,812.08 हा आपल्याला काय करायचं आहे, प्लस करायचं आहे. बघा, साधी सिंपल गोष्ट आहे. प्लस करायचं म्हणजे आता यांची वजाबाकी होणार, म्हणून हा 1 इथं ॲज इट इज असेल, हा 8 पण इथं ॲज इट इज असेल. 13तून जर 8 गेले तर नक्कीच 5 उरतात, रिमाइंडर इथे एक आला, 2 मधून 1 गेला तर इथं 1 उरतो, इथं पॉईंट येणार. 3तून 2 गेला 1 उरला, 9 मधून 1 गेला 8 उरले, 9 मधून 8 गेला 1 उरला आणि सिम्पली 10तून 9 गेले तर 1 उरला. इथं उत्तर मला मिळालंय 1181.1581. पण कसं, तर निगेटिव्ह. का निगेटिव्ह, कारण आपल्याला प्लस मायनस असेल तर वजाबाकी करायची आहे आणि साईन अलॉट करताना मात्र आपल्याला लार्जर नंबर जो दिलेला आहे आउट ऑफ इट इज, तो लार्जर नंबरचा साईन आपल्याला अलॉट करायचा आहे. सो माय डिअर स्टुडंट्स, जस्ट रिमेंबर वन थिंग,
या ॲडिशन सबट्रॅक्शन डेसिमल्स कॅल्क्युलेशनमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये कुठलीही खूप कॉम्प्लिकेटेड किंवा एखादी शॉर्टकट किंवा एखादी टेक्निकल गोष्ट आपण या ठिकाणी शिकलेलो नाही. हा पार्ट बेसिकली आपल्या सर्वांना आपण सर्वांनी ऑलरेडी 3री 4थीला असताना, काही लोकांनी 5वीला असताना हा सर्व पार्ट आपण शिकलोय. पण एक थोडंसं एक रिमाइंडर म्हणून, कारण सिम्प्लिफिकेशनचे जे 10 ते 12 मार्क्सचे 10 ते 12 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे IBPS RRB असिस्टंटमध्ये, ते मार्क आपल्या हातातून जात असताना काही ठिकाणी अशा प्रकारचे सुद्धा कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. तर ते व्हायला नको म्हणून हा पार्ट मी या ठिकाणी घेतला आहे. अजून काही मनाने प्रश्न तुम्ही घरी घेऊ शकता. खूप जास्तीत जास्त क्वेश्चन्स तुमच्याजवळ आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी आपल्या इन्स्टिट्यूटचे शीट्स त्यांच्याकडे आहेत, हँडआउट्स आहेत, तिथे खूप सारे प्रश्न आहेत कॅल्क्युलेशनसाठी. ते प्रश्न तुम्ही कॅल्क्युलेट करायचे किंवा मनाने प्रश्न तयार करा. आता मी हे जे प्रश्न इथे घेतलेले आहेत हे कम्प्लिटली मी कुठल्या बुकमधून वगैरे घेतलेले नाही, मी मनाने घेतलेले क्वेश्चन्स आहेत. मनाने क्वेश्चन्स घ्यायचा, ह्या रूलने जाऊन आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचं आणि नंतर कॅल्क्युलेटर चेक करा ना की तुम्ही केलेलं बरोबर आहे की नाही. बरोबर जर आलं नसेल म्हणजे समजायचं कुठेतरी चुकलात, जर बरोबर असेल इट इज ऑलवेज गुड थिंग इज दॅट. चला तर आपण आता पुढचा जो पार्ट आहे ॲडिशन सबट्रॅक्शनच्या नंतरचा मल्टिफिकेशन आणि डिव्हिजन. मी मल्टिफिकेशनला सेपरेटली सांगेल आणि डिव्हिजनला सेपरेटली सांगेल, कारण इथे मल्टिफिकेशन डेसिमलची मल्टिफिकेशन करण्यासाठीचा एक छोटासा रूल आहे, तो थोडासा वेगळा आहे आणि डिव्हिजनसाठीचा वेगळा आहे. मी परत एकदा रिपीट करतो, साईन अलॉटमेंट इथे मी कुठल्याही प्रकारचे सांगणार नाही आहे. ते साईन अलॉटमेंटचं लेक्चर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेलच अशी मला अपेक्षा आहे, त्याच्यामुळे त्याच्यात वेळ आपण वाया घालवणार नाही. तर आता आपण बघूयात की मल्टिफिकेशन ऑफ डेसिमल नंबर कसं करता येईल. मल्टिफिकेशनची कन्सेप्ट खूपच साधी, सरळ आणि सोपी आहे. 1 स्ट्रोक मेथड आहे. एका वाक्यामध्ये पण तुम्हाला ती लक्षात येईल. एक उदाहरण जर आपण घेतलं समजा, तर उदाहरण मी असं घेणार की 0.3 मल्टिप्लाय बाय 0.04 मल्टिप्लाय बाय 0.002 असं एक साधं सिंपल आणि सरळ असं मल्टिफिकेशनचं एक्झाम्पल या ठिकाणी घेतलं आहे. साईन सगळेच पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे साईनचा काही विषय नाही आहे. साईन अलॉटमेंट मी तुम्हाला सांगितले, बघून घ्या फर्स्ट लेक्चरमध्ये. मी परत रिपीट याच्यासाठी सांगतोय कारण ते खूप जास्त महत्त्वाचा पार्ट आहे म्हणून. ओके, आता बघा इथं जर तुम्ही बघितलं म्हणजे असं कन्सिडर करा की कुठल्याही प्रकारचा पॉईंट जर या प्रश्नामध्ये नाही आहे तर काय होणार, 3 चौक 12, 12 दुनी 24. आता नेमके ऑप्शन देताना याचे ऑप्शन असे असणार आहेत आपल्याजवळ. ऑप्शन नंबर ए असेल की 24, चला 24 आलं आहे. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर बी असेल की 0.024 असेल. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर सी जे आहे ते 0.0024 असेल. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर जे डी आहे ते 0.000 आणि मग 24 असेल. आणि त्याच्यानंतर जे ऑप्शन नंबर ई दिलं आहे आपल्याला ते 0.0000 आणि मग 24 असेल. समजा अशा प्रकारचा जर प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी दिला आहे तर नेमकं याचं उत्तर काय, कारण 24 तुम्हाला माहिती आहे. चला 4 त्रिक 12, 12 दुनी 24 होता. इट्स ओके, तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर 24 आहे. पण इथं पण 24 2-4 दिसतोय, इथं पण 2-4 दिसतोय, इथं पण 2-4 दिसतोय, इथं पण 2-4 दिसतोय आणि इथं पण 2-4 दिसतोय. अशा केसमध्ये आपलं याचं उत्तर काय असलं पाहिजे. बघा एक गोल्डन लाईन आहे, ती गोल्डन लाईन फक्त लक्षात ठेवायची. कुठली की कुठल्याही डेसिमल नंबरचं मल्टिफिकेशन किंवा कुठल्याही पॉईंट्सच्या नंबरचं मल्टिफिकेशन आपण जेव्हा करतो तेव्हा जे आन्सर असणार आहे किंवा जे उत्तर असणार आहे त्या उत्तरामध्ये क्वेश्चन्समध्ये दिलेले जे डेसिमलच्या पोझिशन्स असतात ना त्याची ॲडिशन केलेली असते किंवा तो ॲडिशनचा पार्ट कन्सिडर करायचा. म्हणजे कसं, आता प्रॉब्लेममध्ये जर बघितलं इथे 1 नंतर पॉईंट आहे, इथं 2 नंतर आहे, इथं 3 नंतर आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे व्हॉट एव्हर द आन्सर वुड बी, जे काही उत्तर माझं असेल त्या उत्तरामध्ये पॉईंट मात्र डेसिमल मात्र 6 डिजिट नंतर असला पाहिजे. ही माझी प्राईम रिक्वायरमेंट आहे, पहिली रिक्वायरमेंट आहे. मग इथं जर बघितलं चला हात नाहीची, इथं पॉईंट 3 नंतर आहे, इथं 4 नंतर आहे, इथं 5 नंतर आहे. तुम्ही जर बघितली इथं 1 2 3 4 5 6 नंतर आहे. सो सिम्पली माझं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर ई हे माझं उत्तर असेल. बास, एवढीच एक स्टेटमेंट, एवढंच एक रूल जो आहे अलॉटमेंटचा, साईन अलॉटमेंटचा किंवा डेसिमल अलॉटमेंटचा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. समजा मी जर असं म्हटलं की 1.2 मल्टिप्लाय बाय 0.00008. मग सर आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, तर 12 96 होतात हे मला माहिती आहे. चला 12 किती झाले, 96 झाले. पण आता रूल मला काय सांगतोय, रूल मला सांगतोय की प्रॉब्लेममध्ये ज्या डेसिमलच्या पोझिशन्स आहेत किंवा उदाहरणामध्ये ज्या डेसिमलच्या पोझिशन आहेत त्या आपल्याला आन्सरमध्ये काय करायचे, ॲडिशन करून पुट करायचे आहेत. मग इथं काय झालं, इथं पॉईंट 1 नंतर आहे, इथं 1 2 3 4 5 नंतर आहे. 5 आणि 1 किती झाले, 6. म्हणजे मला जे उत्तर असणार आहे त्या उत्तरामध्ये पॉईंट किती नंतर पाहिजे, मला 6 नंतर पाहिजे. 96 हा नंबर स्वतः 2 अंकी आहे, पण त्याला जर मला 6 अंकी करायचा असेल तर मला किती झिरोज पुट करावे लागतील, सो 1 2 3 4. म्हणजे आपला आन्सर असणार आहे 0.4 × 0.96
हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल. ही कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची. मग जर समजा सर प्रश्न जर असा दिला असेल आपल्याला की 189 मल्टिप्लाय बाय 0.00000001, आता असा जर प्रश्न दिला असेल तर मग सर एवढे झिरो दिले, मग काय एवढे पॉईंट कन्सिडर करावे लागतील का आपल्याला? येस, दॅट इज द रूल, ते करावेच लागणार आहेत आपल्याला. मग आता इथं जर बघितलं आपण 189 एक 189 होतात, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 189 एक 189, पण पॉईंट इथं तर कुठलाही पॉईंट नाही आहे. मग 1 2 3 4 5 6 7 8, मला 8 नंतर पॉईंट द्यायचा आहे. आता 8 नंतर पॉईंट द्यायचा आहे, पण 189 स्वतः किती अंकी नंबर आहे? 3 डिजिट नंबर आहे. त्याला जर 8 अंकी करायचा असेल तर किती झिरोज पुट करावे लागतील? 5 झिरोज पुट करावे लागतील. सो सिम्पली 0.1234 सो दिस विल बी द आन्सर. 0.5 टाइम्स 0 189 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर मिळेल. बस एवढाच एक गोल्डन रूल आहे डेसिमलचा मल्टिफिकेशनमध्ये. मी परत एकदा रिपीट करतो की कुठल्याही डेसिमल नंबरचं मल्टिफिकेशन आपण जेव्हा करतो तर ते मल्टिफिकेशन करत असताना त्या डेसिमलच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या पोझिशनची ॲडिशन होते आणि ती ॲडिशन आपल्याला ॲज इट इज आन्सरमध्ये पुट करायची आहे की किती डेसिमल नंतर किंवा किती डिजिट नंतर डेसिमल असणार आहे तो पार्ट. ओके, तर इथं आपण हे 2 प्रॉब्लेम बघितलेत. अजून काही प्रॉब्लेम बघूयात, त्याच्याने तुमच्या लक्षात या ठिकाणी येईल. किंवा ती प्रॉब्लेम बघण्याच्या अगोदर अजून एक छोटीशी कन्सेप्ट आहे मल्टिफिकेशनमध्ये, ती कुठली आहे ती एकदा आपण या ठिकाणी बघूयात. बघा पुढचा प्रश्न समजा आता मी असं दिलाय की 0.04 मल्टिप्लाय बाय 0.003 आणि मल्टिप्लाय बाय 0.5 असा प्रश्न मी तुम्हाला दिलाय. आणि तुम्हाला जर सिम्पली मी विचारले चला रे आता मला सांगा किती नंतर पॉईंट येणार, म्हणजे मला आलेले उत्तर ऑफलाईन लेक्चरमध्ये विद्यार्थी काय करतात लगेच 1 2 3 4 5 आणि 6 सर 6 नंतर पॉईंट येणार आहे. पण बेसिकली इथं 6 नंतर पॉईंट येणार नाही. आता इथं काय होणार, इथं 5च नंतर पॉईंट येणार आहे. आता तो 5 नंतर पॉईंट कसा येतो ते आपण थोडंसं या ठिकाणी बघूयात. बघा मी काय करणार, पॉईंटला पहिले विसरून जा. किती झाले? 4 1 4 4 3 12 4 3 12 12 पंचे किती झाले? 60 झाले. 60 हे लक्षात घ्या. 60 किती झाले? 60. आता अकॉर्डिंग टू द रूल मला काय सांगतोय, मला 1 2 3 4 5 आणि 6 नंतर पॉईंट पाहिजे. आता 6 नंतर पॉईंट पाहिजे. ऑलरेडी माझ्याजवळ 60 हा किती अंकी नंबर आहे? 2 अंकी. त्याला 6 अंकी करायचं असेल तर मला किती झिरो ॲड करावे लागतील? डेफिनेटली 4 झिरो ॲड करावे लागतील. सो 0.1234 अशा प्रकारे मला आन्सर या ठिकाणी मिळणार आहे. बट जस्ट रिमेंबर वन थिंग की परीक्षेमध्ये ऑप्शन देताना कधीही हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटच्या राईट साईडला असा कुठला एखादा नंबर असेल आणि त्याच्या राईटला फक्त झिरोज असतील तर ते झिरोज इनव्हॅल्युएबल असतात. त्याला कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू या ठिकाणी नसते. म्हणजे याला जर आपल्याला म्हटलं किती नंतर पॉईंट असेल तर 1 2 3 4 5 नंतरच पॉईंट असेल म्हणून याचं उत्तर 0.12346 असं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचा झिरोला व्हॅल्यू या ठिकाणी द्यायची नाही. एक साधं उदाहरण जर बघायचं झालं आपण, समजा मी जर तुम्हाला असं म्हटलं की समजा 0.1 त्याच्यानंतर 0.01 त्याच्यानंतर 0.001 त्याच्यानंतर 0.0001 त्याच्यानंतर परत एकदा 0.00001 आणि 0.00001 एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. मी जर तुम्हाला असं म्हटलं की ह्या दिलेल्या नंबर्समध्ये सर्वात मोठा नंबर कुठला आहे आणि सर्वात छोटा नंबर कुठला आहे, ॲज युजल या प्रश्नाचं उत्तर मला 100% ओकेच मिळतं की हा नंबर जो आहे हा सर्वात मोठा आहे आणि हा जो आहे हा सर्वात छोटा आहे. सिम्पली याच्यामध्ये कोणाला काहीही कन्फ्युजन नसतं की सर हा मोठा आहे आणि हा छोटा आहे. पण त्याच ठिकाणी जर मी असं विचारलं की माय डिअर स्टुडंट्स 0.1 त्याच्यानंतर 0.10 त्याच्यानंतर 0.100 त्याच्यानंतर 0.1000 त्याच्यानंतर 0.10,000 त्याच्यानंतर 0.1,00,000. आता मला सांगा या दिलेल्या नंबर्समध्ये सर्वात मोठा नंबर कुठला आणि सर्वात छोटा नंबर कुठला. आता इथं मात्र काही विद्यार्थी सांगताना एक 10-20% विद्यार्थी चुकतात. बट ॲक्च्युली बाकीच्या विद्यार्थ्यांचं उत्तर असं असतं की सर्व दिलेले जे नंबर जे आहेत सर हे सर्वच्या सर्व नंबर हे कसे आहेत, सेम आहेत. का? कारण हे पॉईंट मी जो पॉईंट तुम्हाला इथं सांगितला की ह्या पॉईंटच्या राईट साईडला 1 ते 9 पर्यंतचा कुठलाही आकडा असेल मात्र त्याच्या राईट साईडला जर झिरोज असतील तर हे झिरोज जे आहेत हे इनव्हॅल्युएबल असतात. म्हणजे या सगळ्यांची जी व्हॅल्यू आहे ती फक्त काय आहे 0.1 आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून या ठिकाणी 1 2 3 4 5 6 नंतर डिजिट नसता हा युनिट प्लेसचा जो झिरो आहे तो कट झालाय आणि त्याच्यानंतर उरलेल्या ठिकाणी फक्त आपल्याला काय झालंय पॉईंट जो आहे तो 5 नंतर आलाय. कधीच परीक्षेमध्ये असं ऑप्शन दिलं जाणार नाही की 0.00060
हे असं ऑप्शन जर तुम्हाला दिलं असेल तर नक्की हेच तुमचं उत्तर आहे. मग त्या ठिकाणी हे ऑप्शन दिलेलं नसेल, पण या दोघांपैकी एकच ऑप्शन दिलेलं असेल हे लक्षात ठेवा. तिथं कन्फ्युजन नको की आता 5 नंतर की 6 नंतर. सिंपल आहे, युनिट प्लेसचा 0 कट होणार आणि आपल्याला जो पॉईंट आहे किंवा डेसिमल जो आहे तो 5 डिजिट नंतर कन्सिडर करावा लागेल. तर इथं उत्तर आपलं अशा प्रकारे आपल्याला टिक करायचं आहे का, तर हे झिरोज इनव्हॅल्युएबल असतात. मी आतापर्यंत जेव्हापासून परीक्षा बघितलेल्या आहे तेव्हापासून मी अशा टाईपचा ऑप्शन कुठेही बघितलेला नाहीये. 100% केसमध्ये असाच ऑप्शन दिला असतो. मग जर समजा असं झालं असतं एखाद्या वेळेस की एक ऑप्शन असा दिलाय 0.1 2 3 4 6 आणि दुसरा एखादा दिलाय 0.1 2 3 4 5 आणि मग 6. इथं पॉईंट 5 नंतर आहे, इथं पॉईंट 6 नंतर आहे. तुमचा रूल काय सांगतो, मला 6 नंतर पॉईंट पाहिजे होता. जर चुकून तुम्ही याला टिक केलं तर आपलं उत्तर चुकेल का, कारण आपल्याला हे उत्तर या प्रश्नाचं नाहीच, याचं उत्तर ॲक्च्युली हे आहे. म्हणून हे कन्फ्युजन नको आपल्याला की युनिट प्लेचे झिरो जर एलिमिनेट झाले तर आपल्याला उत्तर अशा प्रकारे कॅल्क्युलेट या ठिकाणी करायचं आहे. एक छोटासा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी अजून एक बघूयात, म्हणजे त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की झिरो कसे ठरवायचे किंवा कशा प्रकारे त्यांना कॅल्क्युलेट करायचं. बघा पुढचा प्रश्न असा आहे आता 0.005 मल्टिप्लाय बाय 0.04 मल्टिप्लाय बाय 0.5. आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगायचं. आता याच्यामध्ये परत एकदा आपल्याला रूल काय सांगतो की 1 2 3 4 5 6 नंतर मला परत एकदा पॉईंट पाहिजे, पण आता इथं परत एकदा 6 नंतर पॉईंट येतो का आपण बघूयात. बघा 5 चोक 20 20 पंचे किती झाले 100, म्हणजे इथं आपल्याला मिळाले आता 100. आता रूल आपल्याला काय सांगतो की 3 आणि 2 5 आणि 1 6 6 डिजिट नंतर मला काय हवाय, डेसिमल हवाय. 100 स्वतः किती अंकी नंबर आहे, 3 अंकी. याला जर 6 अंकी करायचं असेल तर किती झिरोज ऍड करावे लागतील, 1 2 3. हा झाला 0.000 हा रूल आपल्याला काय सांगतो, झिरोज आर इनव्हॅल्युएबल ॲट द राईट साइड ऑफ द 1. हे दोन जर मी कट केले तर बघा 6 नंतर 0 नसतं, इथं ॲक्च्युली फक्त 0.0001 हे आपलं उत्तर फायनल येतं. म्हणजे पॉईंट किती नंतर आहे, फक्त 4 डिजिट नंतर या ठिकाणी पॉईंट आलेला आहे. बस ह्या दोन कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे मल्टिप्लिकेशन डेसिमल्स मल्टिफिकेशनमध्ये. ओके, कुठला पहिला रूल मी परत एकदा रिपीट करतो एकदम 0 मिनिटामध्ये, की कुठल्याही डेसिमल नंबरचं मल्टिफिकेशन आपण जेव्हा करतो, साधी सरळ आणि सोपी गोष्ट आहे. त्यांच्या डेसिमलची जी पोझिशन आहे त्याची ॲडिशन करायची. ती जेवढी ॲडिशन होणार तेवढा पार्ट किंवा तेवढं डिजिट नंतरचा डेसिमल आपल्याला त्या उत्तरामध्ये द्यायचं आहे. जर समजा दुसरा रूल सांगतोय की कुठल्याही डेसिमल नंबरचं मल्टिफिकेशन आपण जर केलं असेल आणि मल्टिफिकेशन केल्याच्या नंतर आयदर युनिट प्लेसला 10th प्लेसला किंवा 100th प्लेसला कितीही झिरो असू शकतं. जसं इथं 2 झिरो होते, याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये 1 झिरो होता, कदाचित ते 3 पण असू शकता. तर ते जे झिरोज आहेत राईट साईडचे, पॉईंटच्या राईट साईडचे जे झिरोज असतात ते इनव्हॅल्युएबल असतात, त्यांना आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. त्यांना डेसिमल्सच्या पोझिशनच्या काउंटिंगमध्ये कन्सिडर करायचं नाही, ते इनव्हॅल्युएबल असतात. कसे, हे 2 उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. याच्याशी रिलेटेड एक 4-5 उदाहरणं आपण बघूयात मल्टिफिकेशनशी रिलेटेड, म्हणजे तुमच्या नक्कीच ते लक्षात येईल. काही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, ते क्वेश्चन्स बघूयात. म्हणजे नक्कीच तुम्हाला, मला असं वाटतं की या 5 क्वेश्चन्समध्ये तुम्हाला जी कन्सेप्ट आहे ती खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी क्लिअर होईल. बघा 1.6 मल्टिप्लाय बाय -0.004 मल्टिप्लाय बाय 0.002. द फर्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज व्हॉट, की आता दिलेल्या प्रॉब्लेममध्ये मायनसचा साईन जो आहे तो आलेला आहे 1 टाइम. वी हॅव सीन द रूल्स ऑफ साइन अलॉटमेंट, की मल्टिप्लिकेशन करत असताना मायनसचा साईन जर ऑड नंबर ऑफ टाइम आला असेल तर ऑब्विसली द रिझल्ट विल बी निगेटिव्ह. आणि जर इव्हन नंबर ऑफ टाइम यूज झाला असेल मायनसचा साईन, म्हणजे 2 टाइम 4 टाइम 6 टाइम, तर डेफिनेटली द रिझल्ट विल बी पॉझिटिव्ह. सो अकॉर्डिंग टू दॅट रूल जर आपण इथं बघितलं तर व्हॉट एव्हर द आन्सर विल बी देअर, ते निगेटिव्ह असणार एवढं मात्र लक्षात घ्या. बघा 16 का 16, पहिल्या पॉईंटला विसरून जायचं. 16 चौक किती होतात 64, 64 दुनी किती होतात, ओके 16 चौक 64, 64 दुनी होतात 128. आता या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं 128. पण आता परत एकदा मला लक्षात काय घ्यायचंय की गुणाकार केल्याच्या नंतर युनिट डिजिटला कुठेही 0 आलेला नाहीये. म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवायचं, तर मला 1 2 3 4 5 6 7, मला 7 डिजिट नंतर मला काय हवाय, डेसिमल हवाय 7 डिजिट नंतर. 128 स्वतः हा 3 अंकी आहे, त्याला जर मला 7 अंकी करायचं असेल तर डेफिनेटली मला किती झिरोज ॲड करावे लागतील, मला 4 झिरोज ॲड करावे लागतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर मला मिळेल -0.1234 झिरोज 128. ह्या प्रश्नाचं उत्तर मला काय मिळालं, -0.4 टाइम्स 0 128. का मायनस काय मिळालं आहे, कारण मायनसचा साईन जो आहे तो वॉर्ड नंबर ऑफ टाइम आला आहे, म्हणून रिझल्ट याचा कसा असणार आहे, निगेटिव्ह असेल. पुढे जाऊयात आपण. बघा 25 किती होता 200, आणि 200 गुणिले 4 जर केलं तर किती होतं 800.
लक्षात घ्या, परत मी रिपीट करतो, 25 8 200, 200 गुणिले 4 जर केले तर किती होतात, 2 8 800. आता उत्तर तुम्हाला मिळालं आहे 800. आता इथं मायनसचा साईन परत एकदा किती वेळेस आला आहे, एकच वेळेस आलेला आहे, म्हणजे इथं पण उत्तर कसं असणार आहे, निगेटिव्ह असेल. मग आता पॉईंट किती नंतर आला, 1 2 3 4 5 6 7. परत एकदा मला किती नंतर पॉईंट पाहिजे, मला 7 नंतर पॉईंट पाहिजे. आता 7 नंतर पॉईंट पाहिजे, पण 800 स्वतः 3 अंकी आहे, 7 डिजिट जर त्याला करायचं असेल तर किती झिरोज ॲड करावे लागतील, परत एकदा 4 झिरो ॲड करावे लागतील. म्हणून 1 2 3 4 ॲड केलेत, मायनस 0.4 टाइम 0 800. तर 800चे पुढचे 0 कट करून टाकायचे. याचं अल्टिमेट उत्तर काय मिळेल आपल्याला, मायनस 0.1234 आणि 8. दॅट्स ऑल. एवढंच आपलं उत्तर असणार आहे, 0.4 टाइम 0 8. दॅट्स ऑल. पुढे जातोय आपण. बघा 13 5 किती होतं, 65. 65 दुनी किती होतात, 130. आता 130 झालेत, पण रूल आपल्याला बघा इथं कुठलाही मायनसचा साईन नाही, म्हणजे उत्तर आपलं नक्कीच काय असणार आहे, पॉझिटिव्ह असेल. आता पॉईंट 1 2 3 4 5 6 7 8 9 नंतर पॉईंट पाहिजे. किती नंतर पाहिजे, 9 नंतर, म्हणजे 9 डिजिट नंतर. इथं किती नंबर डिजिट आपल्याला ऑलरेडी किती डिजिट नंबर आहे, 3 डिजिट नंबर आहे. जर या 3 डिजिटला 9 डिजिट करायचं असेल तर किती झिरोज ॲड करावे लागतील, 6 झिरोज ॲड करावे लागतील. म्हणून 0.1 2 3 4 5 6 अशा प्रकारे हा नंबर मिळेल. आणि इथलचा हा जो 0 आहे हा कट करून टाका ना. म्हणून सिम्पली आपल्या लक्षात काय येईल की फक्त 1 2 3 4 5 6 7 8 नंतरच पॉईंट आलाय, 9 नंतर न येता. का, कारण युनिट प्लेसचा 0 आपण एलिमिनेट केला, कॅन्सल केलाय. चला पुढे आलोय आपण. 19 चौक किती होता, 19 चौक 76 आणि 76 1 76, म्हणजे याचं उत्तर जे आहे ते मला काय मिळाले, 76 मिळालं. एवढं मात्र नक्की, इथं कुठलाही मायनसचा साईन यूज झालेला नाहीये, त्याच्यामुळे याचं उत्तर पण पॉझिटिव्ह असेल. आता 19 चौक 76 76 1 76 तर झालाय, पण पॉईंट किती नंतर द्यायचंय मला, 1 2 3 4 5 6 7 8 9 नंतर पॉईंट द्यायचंय. परत एकदा किती डिजिट नंतर पॉईंट द्यायचा आहे, 9 नंतर डेसिमल असला पाहिजे. 76 हा स्वतः 2च अंकी नंबर आहे. या 2 अंकी नंबरला जर मला किती अंकी करायचं असेल, 4 आणि 5 आणि 4 9 अंकी, तर डेफिनेटली मला 7 झिरोज ॲड करावे लागतील. म्हणजे उत्तर मिळेल मला 0.123456 आणि देन 76. सो अल्टिमेटली माय आन्सर वुड बी 0.7 टाइम्स 076. चला पुढे आलोय आपण. आता इथं बघा पहिला पॉईंट साईन अलॉटमेंटचा आहे. इथं मायनसचा साईन हा 2 टाइम आलाय. जेव्हा मायनसचा साईन हा 2 टाइम येतो तेव्हा त्याचं उत्तर जे आहे ते कसं असलं पाहिजे, नक्कीच पॉझिटिव्ह असलं पाहिजे किंवा प्लस असलं पाहिजे. बघा 18 1 18 18 त्रिक किती होतात, 54 होतात. या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंय 54. पण मला आता डेसिमलची पोझिशन ठरवायची. अजून डेसिमलची पोझिशन मी कशी ठरवणार, सॉरी, इथे 1 नंतर आहे, इथं 3 नंतर आहे, इथं 3 नंतर आहे, 3 आणि 3 6 आणि 1 7 नंतर मला डेसिमल हवा आहे. किती नंतर, 7 नंतर. 54 स्वतः 2 अंकी नंबर आहे. त्या 2 अंकी नंबरला जर मला 7 अंकी करायचं असेल तर नक्कीच मला 5 झिरोज ॲड करावे लागतील. म्हणून 0.1 2 3 4 5 म्हणजे उत्तर मिळेल मला 0.5 टाइम्स 054. सिम्पली हे 5 प्रश्न जे आपण या ठिकाणी बघितले, तर मला असं वाटतं याच्यातून तुमच्या खूप चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल की डेसिमलचा जो मल्टिफिकेशन आपण करतो, डेसिमल नंबरचे मल्टिफिकेशन जे आपण करतो, तिथं आपल्याला डेसिमलची पोझिशन ही कशी ठरवायची आहे. मी खूप साधे सिंपल आणि सरळ सोपे गुणाकार या ठिकाणी घेतलेले आहेत. का, कारण आपल्याला इथं तुम्ही मोठ्या नंबर्सचे गुणाकार कसे करणार आहेत त्याच्यावर फोकस नाही द्यायचं आहे. एखाद्या डेसिमल नंबरचा गुणाकार केल्याच्या नंतर त्याच्या डेसिमलची पोझिशन आपल्याला कशी ठरवायची आहे, हा आपला आजच्या चॅप्टरचा मेन अजेंडा आहे. ओके, तर आता आपण डिव्हिजनशी रिलेटेड असलेल्या कन्सेप्ट बघूयात की जेव्हा आपण डेसिमल नंबरचे डिव्हिजन्स करतो तिथं आपल्याला काय कॅल्क्युलेशन करायचे आहेत आणि कसे डेसिमलचे पोझिशन्स आपल्याला ठरवायचे आहेत. डिव्हिजनच्या केसमध्ये जी डेसिमलची पोझिशन ठरवायची जी महत्त्वाची गोष्ट आहे किंवा कन्सेप्ट आहे ती कम्प्लिटली मल्टिफिकेशनच्या अपोजिट आहे. आपण मल्टिफिकेशनमध्ये काय बघितलं की कुठल्याही 2 किंवा 2पेक्षा जास्त डेसिमल नंबरचं आपण मल्टिफिकेशन जेव्हा करतो तर ते मल्टिफिकेशन केल्याच्या नंतर जे उत्तर असणार आहे किंवा जे आन्सर असणार आहे त्याच्यामध्ये डेसिमलचे ज्या पोझिशन्स आहेत ना त्यांची ॲडिशन केली जाते. हिअर इट इज कम्प्लिटली वाईस वर्सा, त्याच्या कम्प्लिटली अपोजिट असेल. कसं असेल की कुठल्याही डेसिमल नंबरचा रूल प्रॉपरली लक्षात घ्या, कुठल्याही डेसिमल नंबर्सचे डिव्हिजन आपण जेव्हा करतो तर ते डिव्हिजन केल्याच्या नंतर त्यांच्या ज्या डेसिमलच्या ज्या पोझिशन्स असतात ना त्यांची वजाबाकी केली जाते. हे लक्षात घ्यायचं बस, दॅट्स इट. दिस इज द फर्स्ट अँड द बेसिक रूल ऑफ डेसिमल्स डिव्हिजन. ओके, अजून एक रूल आहे जसा मल्टिफिकेशनमध्ये होता तसा एक, आता पहिला हा रूल बघून घेऊयात, मग दुसरा जो छोटासा रूल आहे डिव्हिजनचा तो पण मी या ठिकाणी सांगेन. बघा एक छोटंसं उदाहरण जर घ्यायचं झालं तर 0.00027 डिवायडेड बाय
जर मी 0.009 असं जर या ठिकाणी दिलं की आता मला ह्या दिलेल्या डेसिमल नंबरचा भागाकार करायचा आहे. आता 9×27 होतं ते सगळ्यांना माहिती आहे की 27ला जर 9ने भाग दिला तर उत्तर आपल्याला 3 मिळेल. परत एकदा प्राईम कन्फ्युजन तेच असेल की आता डेसिमल किती नंबर नंतर किंवा डेसिमल जो आहे तो किती डिजिट नंतर असेल ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आपण काय करायचो मल्टिफिकेशनमध्ये इथं 1 2 3 4 5 6 7 8 नंतर उत्तर असलं पाहिजे का तर तिथं डेसिमलचे ज्या पोझिशन्स आहेत त्याची आपण ॲडिशन करायची. इथं आपल्याला सरळ सरळ जे आहे ती वजाबाकी करायची आहे मतलब सबट्रॅक्शन आपल्याला करायचं आहे. मग इथं किती नंतर पॉईंट आहे 1 2 3 4 5 इथं 5 नंतर पॉईंट इथं किती नंतर पॉईंट आहे 3 नंतर. 5तून जर 3 गेले तर खाली किती उरतात 2च उरतात म्हणजे उत्तरामध्ये पॉईंट किती नंतर असला पाहिजे 2 नंतर असला पाहिजे. आता 9×27 होतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण जसं का आपण इथं बघितलं 5तून 3 गेले 2 उरतात म्हणून याचं उत्तर असेल 0.03. दॅट्स ऑल. हाच एक छोटासा रूल आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे की कुठल्याही डेसिमल नंबरचं डिव्हिजन आपण जेव्हा करतो तेव्हा त्यांच्या ज्या डेसिमलच्या पोझिशन्स आहेत त्या पोझिशनची वजाबाकी करायची. मग आता पुढचा नंबर आपण अजून एक बघूयात की 0.0064 डिवायडेड बाय जर मी असं म्हटलं की 0.016 बरोबर किती. आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं. इथं पॉईंट किती नंतर आहे 1 2 3 4 इथे किती नंतर आहे 1 2 3 4 मधून 3 गेले किती उरतात 1 म्हणजे व्हॉट एव्हर द आन्सर इज देअर त्याचं उत्तर किती त्याच्या उत्तरामध्ये पॉईंट किती नंतर असेल 1 नंतर असेल. सो आपल्याला माहिती आहे 16 1 16 16 चौक 64 पण रूल आपल्याला सांगतो की आपल्याला पॉईंट जो आहे तो एकाच डिजिट नंतर पाहिजे म्हणून याचं उत्तर सिम्पली आपल्याला मिळेल 0.4. समजा पुढचा प्रश्न जर मी असा दिला की 0.081 डिवायडेड बाय 0.027 ह्या प्रश्नाचं उत्तर काय. आता बघा इथं पॉईंट किती नंतर आहे 3 नंतर इथं पॉईंट किती नंतर आहे 3 नंतर 3 मधून 3 गेले खाली काही उरतं का नाही 0 उरतो म्हणजे आपल्याला पॉईंट असेल का नाही 27×81 होतात म्हणजे कुठल्याही प्रकारचा पॉईंट न घेता आपल्याला याचं उत्तर काय मिळेल डायरेक्टली 3 मिळेल. आता ही कन्सेप्ट आपण लहानपणी कशी शिकलो होतो बघा. आता भागाकार आता हाच प्रश्न जर मी समजा असा घेतला की 0.0025 डिवायडेड बाय 0.005 बरोबर किती. आता हा प्रश्न समजा मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडला तर आपल्याला लहानपणी काय शिकवलेलं होतं की आपल्याला आता हा भागाकार आहे एक प्रकारचा हा भागाकार याला आपण कंपॅरिझन पण म्हणतो ओके याला आपण रेशो पण म्हणतो हे लक्षात घ्या. तर जो बदल न्यूमरेटरमध्ये होतो जो बदल अंशामध्ये होतो तोच बदल डिनॉमिनेटर म्हणजेच छेदामध्ये सुद्धा होतो. हा रूल आपण शिकलोय 3री 4थीला असताना. म्हणजे हा जर पॉईंट इथून जर हा पॉईंट मी काढून इथं जर पुट केला तर नक्कीच तोच बदल डिनॉमिनेटरमध्ये होणार. तर हा पॉईंट इथं कुठे येणार इथे येणार. त्याच्यानंतर हा पॉईंट काढून जर समजा मी इथं ठेवला तर हा पण पॉईंट निघणार आणि इथे येणार. त्याच्यानंतर हा पॉईंट जर काढला तो इथे येणार आणि हा पॉईंट जर काढला तर तो निघून जाणार म्हणजे फायनली वरती 2.5 उरले आणि खाली मात्र फक्त 5 उरले. तर 5 5 25 होतात वरती 1 नंतर पॉईंट आहे म्हणून आपलं इथं पण 1 नंतर पॉईंट असेल. बेसिकली ही कन्सेप्ट आपण लहानपणी शिकलोय की जो बदल न्यूमरेटरमध्ये होतो तो डिनॉमिनेटरमध्ये होणार किंवा जो डिनॉमिनेटरमध्ये होतो तो न्यूमरेटरमध्ये होणार. पण मला असं वाटतं की ज्या लेवलला आज आपण आहोत काही लोकांचं 12वी झालंय काही लोकांचं ग्रॅज्युएशन झालंय आता आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार आहे तर आय डोंट थिंक सो की इतके बेसिक लेवलचा पार्ट आपल्याला सांगायची गरज आहे. हा सुद्धा पार्ट जो आपण वरती बघितला आहे हा पण तुमच्या लक्षात राहूच शकतो. तो काय तर कुठल्याही नंबरचं नंबरचं डिव्हिजन आपण जेव्हा करतो तेव्हा त्यांच्या डेसिमलच्या ज्या पोझिशन्स आहेत त्यांची वजाबाकी या ठिकाणी केली जाते. हा पार्ट आपण या ठिकाणी बघितला आहे ओके. लक्षात तुमच्या सगळ्यांचं आलंच असेल. रेकॉर्डेड लेक्चर आहे तुम्ही रिवाइंड करून परत एकदा बघू शकता. आता याच्यातलाच जो दुसरा रूल आहे तो दुसरा रूल नेमका काय आहे तो आपण या ठिकाणी बघून घेऊयात एकदा आणि त्याच्यानंतर काही प्रॅक्टिससाठी आपण काही प्रॉब्लेम पण या ठिकाणी बघा. जी दुसरी कन्सेप्ट आहे ती दुसरी कन्सेप्ट कुठली ती बघूयात आपण. मी इथं थोडेसे 2 ग्रुप तयार करतो सुरुवातीला छोटेशी. आपण पहिल्या केसमध्ये काय बघितलं की जर समजा असं दिलं असेल की 0.0027 डिवायडेड बाय 0.09 बरोबर किती. आणि हाच प्रश्न जर समजा मी दुसऱ्या केसमध्ये असा विचारला की 0.27 डिवायडेड बाय 0.0009 बरोबर किती. आता हा प्रश्न आहे. आता ह्या 2 प्रश्नांमधला जो प्राईम डिफरन्स आहे तो कुठला मी युजली विद्यार्थ्यांना विचारतो याच्यातला डिफरन्स काय आहे. खूप जास्त टेक्निकल लेवलला विचार करतात काहीच डिफरन्स नाही आहे. इथं बघा याची मांडणी जर आपण बघितली याची मांडणी कशी असणार आहे. याची मांडणी अशी असेल की 0.0027 डिवायडेड बाय 0.09 ओके. आणि याची मांडणी अशी असणार आहे की 0.27 डिवायडेड बाय 0.0009 ओके. बस हाच एक छोटासा डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे इथं न्यूमरेटरमध्ये
जास्त डिजिट नंतर डेसिमल आलाय, इथं डिनॉमिनेटरमध्ये जास्त डिजिट नंतर डेसिमल आलाय. हाच एक प्रायमरी डिफरन्स आहे. खूप काही जास्त टेक्निकल डिफरन्स मी इथं अपेक्षा विद्यार्थ्याकडून करतो असं नाही. मग सर आता नेमकं असं काही असेल तर याच्यामध्ये काय नेमकं बदल आपल्याला काय होणार? आता हा बदल तर तुमच्या लक्षात आलाय की इथं न्यूमरेटरमध्ये पॉईंट जास्त आहे, इथं डिनॉमिनेटरमध्ये पॉईंट जास्त आहे. इथं वरती येतो मी हॉरिझॉन्टल भागाकारामध्ये, इथं 1 2 3 4 नंतर पॉईंट आहे, इथं 2च नंतर आहे. 4तून जर 2 गेले तर किती उरतात? 2 उरतात. म्हणजे जे काही आन्सर आपला असणार आहे त्याच्यामध्ये पॉईंट किती नंतर असणार आहे? 2 नंतर असणार आहे. हे तर आपल्या लक्षात आलंय. आता 9 त्रिक 27 होतात, म्हणून माझं उत्तर 0.03 असं या ठिकाणी मला उत्तर मिळालं. मग सर आता इकडं काय होणार? आता इकडं असं होणार की इथं पॉईंट 2 नंतर आहे, इथं पॉईंट मात्र किती नंतर आहे? 4 नंतर आहे. जर साइन अलॉटमेंटचं पहिलं लेक्चर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की 2 मधून जर 4 गेले तर किती उरतात? इथं -2 उरतात. लक्षात घ्या, जेव्हा डेसिमल्सच्या पोझिशन मधला डिफरन्स हा पॉझिटिव्ह येणार आहे, जसं इथं आलाय, तेव्हा तेवढे पॉईंट्स आपल्याला तेवढ्या डिजिट नंतरचा डेसिमल आपल्याला अलॉट करायचा आहे. परंतु जर समजा असं आलं की डेसिमल्सच्या पोझिशन मधला जो डिफरन्स आहे तो जर निगेटिव्ह आला असेल, जसं इथं आलाय की -2, याचं मिनिंग असं आहे की जे उत्तर तुमचं मिळणार आहे त्याच्यामध्ये पॉईंट तर नसेलच, पण व्हॉट एव्हर द आन्सर विल बी देअर, त्याच्या राईट साईडला आपल्याला किती 0 पुट करायचे? 2 0 पुट करायचे. इथं जर -3 आलं असतं तर किती 0 पुट केले असते आपण? 3. इथं जर -4 आलं असतं तर किती 0 पुट केले असते आपण? 4. म्हणून याचं सरळ उत्तर मिळेल आपल्याला 9 त्रिक 27. इथं 3 आलंय, -2 आहे म्हणून इथं 2दा 0 दिला, तर ह्या प्रश्नाचं उत्तर मला 300 मिळालंय. बघा डिफरन्स किती झालाय. इथं उत्तर आले 0.03, इथं उत्तर आलंय 300. हे लक्षात घ्या. म्हणून हा छोटासा डिफरन्स म्हणजे हा हॉरिझॉन्टल जो डिव्हिजन होता तो मी थोडासा व्हर्टिकल केसमध्ये तुमच्या समोर याच्यासाठीच मांडलेला होता की जर परत एकदा हा गोल्डन रूल, सेकंड रूल आहे. पहिला रूल तर तुमच्या लक्षात आलाच आहे की कुठल्याही 2 नंबरचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त नंबरचं डिव्हिजन आपण जेव्हा करतो तेव्हा त्यांच्या डेसिमलच्या पोझिशन जे आहे त्यांची वजाबाकी होते. आणि दुसरा रूल असा आहे की डेसिमलच्या ज्या पोझिशन्स आहेत त्यांची वजाबाकी जर आपण करतोय आणि वजाबाकी करताना जर रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर तेवढे पॉईंट्स असतील किंवा तितक्या डिजिट नंतर डेसिमल असेल. पण इफ सपोज जर समजा तो डिफरन्स जर निगेटिव्ह येत असेल असा, तर व्हॉट एव्हर द भागाकार इज देअर, व्हॉट एव्हर द डिव्हिजन इज देअर, व्हॉट एव्हर द आन्सर इज देअर, त्याच्या राईट साईडला तेवढे झिरोज आपल्याला पुट करायचे आहेत. हा आपला महत्त्वाचा दुसरा रूल आहे डेसिमल्स डिव्हिजनमध्ये. ओके, एक 2 उदाहरणं मी या ठिकाणी घेतो. आता याची गरज काही राहिली नाही आपल्याला या 2 ग्रुपची, ते फक्त समजवण्यासाठी मी तुमच्यासमोर दिलं होतं. आता आपण 1 बाय 1 इथे काही प्रॉब्लेम घेऊयात. बघा समजा मी असं लिहिलं 0.81 डिवायडेड बाय 0.00027 असं जर घेतलं असेल, आता इथं पॉईंट किती नंतर आला आहे? 2 नंतर. इथं पॉईंट किती नंतर आला आहे? 5 नंतर. आता बघा 2तून जर 5 गेले तर सिम्पली किती उरतात? -3 उरतात. सो व्हॉट एव्हर विल बी द आन्सर इज देअर, तेव्हा आन्सरमध्ये किती नंतर किती झिरोज असणार आहे? 3 झिरोज असणार आहे. मग 27 त्रिक किती होतात? 27 त्रिक 81 होतात. -3 आहे म्हणून तुम्ही किती 0 ठेवणार? 3 0 ठेवणार. तर ह्या प्रश्नाचं उत्तर माझं डायरेक्ट 3000 आलंय, हे लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊयात की समजा असं जर दिलं असेल की 6.4 डिवायडेड बाय 0.00016 असं जर दिलं असेल, इथं पॉईंट किती नंतर आहे? 1 नंतर. इथं पॉईंट किती नंतर आहे? 5 नंतर. आता बघा एकातून जर 5 गेले तर सिम्पली किती उरतात? -4. सो व्हॉट एव्हर द आन्सर इज देअर, तिथं मात्र झिरोज किती असणार आहे? त्या आन्सरला 4 झिरोज असणार आहे. मग बघितलं आपण 16 1 16, 16 चौक 64 होतात. इथं -4 आहे म्हणून 1 2 3 4. सो माय डिअर स्टुडंट, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल 40,000. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ डेसिमल्स डिव्हिजन. हे 2 गोल्डन रूल आहेत. जसे गुणाकाराचे होते तसेच दोन्ही भागाकाराचे रूल्स आहेत. मी रिपीट अँड रिपीट सांगणार नाही, रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामुळे तुम्ही रिवाइंड करू शकता आणि ते जे रूल्स आहेत ते रूल्स कुठले आहेत ते बघू शकता. ओके, काही एक्झाम्पल्स, एक जसे आपण मल्टिफिकेशनचे 5 एक्झाम्पल घेतले तसे डिव्हिजनचे पण 5 एक्झाम्पल्स घेऊयात, म्हणजे त्याच्यातून तुमच्या या कन्सेप्टला थोडंसं अजून परफेक्शन या ठिकाणी येईल. काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, ते एक्झाम्पल एकदा सॉल्व्ह करूयात. रूल तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलाच आहे आता की डेसिमलचं डिव्हिजन आपण जेव्हा करतो तेव्हा त्यांच्या डेसिमलच्या ज्या पोझिशन्स आहेत त्यांची वजाबाकी करायची आहे. सिम्पली वजाबाकी जर समजा पॉझिटिव्ह असेल तर तेवढ्या डिजिट नंतर डेसिमल असेल. मात्र तो डिफरन्स जर समजा निगेटिव्ह येत असेल तर व्हॉट एव्हर द आन्सर इज देअर, त्याच्या राईट साईडला आपल्याला तेवढे झिरोज पुट करायचे आहेत. दॅट्स ऑल. ओके, साइन अलॉटमेंटशी रिलेटेड असलेला पार्ट आपण ऑलरेडी बघितलेला आहे. इट इज व्हेरी सिमिलर टू मल्टिफिकेशन, की मायनसचा साईन जर समजा आपल्याला ऑड नंबर ऑफ टाईम आला असेल तर निगेटिव्ह आन्सर विल बी देअर, आणि इवन नंबर ऑफ टाईम जर आला असेल तर ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह नंबर इज देअर. ओके, मग आता बघा 19 9 171 होतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता इथं प्लस आणि मायनस येतो, डेफिनेटली
प्लस डिवायडेड बाय मायनस असेल तर उत्तर मायनस असेल, त्याच्यात काही डाऊट नाही आहे. पॉईंट मात्र किती नंतर असेल ते आपण बघूयात. इथं कुठल्याही प्रकारचा पॉईंट नाही आहे म्हणजे 0 आहे. इथं किती नंतर पॉईंट आहे 4 नंतर. 0 - 4 जर बघितलं तर त्याचं उत्तर नक्कीच -4 आहे ना. सो व्हॉट एव्हर द आन्सर इज देअर, तिथं 0 किती असणार आहे 4. 1 2 3 4 म्हणजे सिम्पली याचं उत्तर आपल्याला काय मिळेल -90,000 मिळेल. बघा इट इज व्हेरी सिम्पल, काहीच कन्सेप्ट नाही आहे. प्रॉब्लेम मी खूप सोपे घेतलेले आहेत कारण मला आज तुम्हाला जास्त डिफिकल्ट प्रॉब्लेम द्यायचेच नाही आहेत. आज फक्त आपल्याला कन्सेप्ट शिकायची आहे डेसिमलची. बघा त्याच्यानंतर जर बघितली तर मायनस आहे. मायनस डिवायडेड बाय मायनस असेल तर उत्तर प्लस असतं, हे आपल्या सर्वांच्या लक्षात आहे. आता बघा 15 9 35 होतात परत एकदा. ओके, आता इथं 1 2 3 नंतर पॉईंट आहे, इथं मात्र 4 नंतर आहे. आता बघा 3तून जर 4 गेला तर किती उरतो -1 उरतो, म्हणजे इथं 1 0 असणार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं 90 असं मिळालं. इथं बघा मायनस आणि प्लस आहे, सो मायनस डिवायडेड बाय प्लस असेल तर उत्तर त्याचं मायनसच येणार. जे काही उत्तर असेल ते मायनसमध्येच असणार आहे. बघा याचं उत्तर जर बघितलेलं भाग जर दिला तर 18 1 18, त्याच्यानंतर 1 उरला 18 1 18. इथं पॉईंट 1 नंतर, इथं पॉईंट 1 नंतर, 1 मधून 1 गेला देअर इज अ 0, म्हणजे कुठल्याही प्रकारचा पॉईंट या ठिकाणी नसणार आहे. याचं उत्तर सरळ -11 असेल. पुढे जर आपण गेलो आता इथं मायनस इथं प्लस आहे, परत एकदा याचं उत्तर जे आहे ते निगेटिव्ह असणार आहे. त्याच्यानंतर बघा इथं पॉईंट 1 2 3 4 5 नंतर आहे, इथं मात्र 1 2 3 4 नंतर आहे. आता बघा 5तून जर 4 गेले तर नक्कीच 1 उरतो, हे आपल्याला माहिती आहे. साइन 3 18 होतात म्हणजे 0.3 असं याचं उत्तर मिळेल. का? कारण मला पॉईंट 1 नंतर द्यायचं आहे, एक आकड्यानंतर मला पॉईंट द्यायचं आहे. पुढे जर आपण बघितलं तर 121.000 डिवायडेड बाय 0.001. आता तू म्हणणार सर इथं 3 नंतर पॉईंट आहे, इथं 3 नंतर पॉईंट आहे. नॉट लाईक दॅट. आपण मल्टिप्लिकेशनच्या केसमध्ये काय बघितलं की या पॉईंटच्या राईट साईडची जी झिरोज असतात ते इनव्हॅल्युएबल असतात. म्हणजे याला सिम्पली आपण 121 डिवायडेड बाय 0.011 असं म्हणायचं. इथं कुठलाही पॉईंट नाही आहे, 0 नंतर पॉईंट आहे, इथं मात्र 3 नंतर आहे. 0 मधून 3 गेले किती उरतात -3. सो 11 11 किती होतात 121. पॉईंट किती नंतर पाहिजे आपल्याला 3 नंतर पाहिजे का? नाही, झिरोज आपल्याला किती पाहिजे 3 पाहिजे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर मला मिळेल 11,000. सो बेसिकली अशा प्रकारे आपल्याला डेसिमल्स डिव्हिजन हा जो प्रकार आहे हा या ठिकाणी बघायचा आहे. ओके, हे असे खूप सारे प्रॉब्लेम्स तुम्ही घरी मनाने घेऊ शकता, मनाने घेऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता आपण काय बघितलं, सेपरेटली मल्टिप्लिकेशन आणि सेपरेटली डिव्हिजन या ठिकाणी बघितलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम्स आपल्यासमोर असे येणार आहेत की काही ठिकाणी मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हा पार्ट आपल्याला एकत्र दिलेला असेल, किंवा काही ठिकाणी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हा पार्ट आपल्याला अगोदर दिले म्हणजे एकत्र दिलेला असेल. आता बोडोमाचा जो रूल आहे तो पण आपण चॅप्टर नंबर 1 किंवा व्हिडिओ लेक्चरचे जे फर्स्ट आपलं लेक्चर झालं साइन अलॉटमेंटचं, तिथं मी तुम्हाला बोडोमाच्या रूल्स रिलेटेड असलेल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या पण सांगितलेल्याच आहेत, त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे. तर आता आपण या ठिकाणी हा जो पार्ट बघितला, हा पार्ट आपण काय बघितला की ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचं जे कॅल्क्युलेशन्स आहे ते कसे करायचे जर ते डेसिमल नंबर असतील तर. सॅम्पल म्हणून आपण हे 5 नंबर या ठिकाणी घेतलेले आहेत किंवा 5 एक्झाम्पल्स मी या ठिकाणी घेतलेले आहेत शेवटी जाता याच्यासाठी याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जर कॉमन आले असतील तर मग काय करायचे. साइन अलॉटमेंटचा रूल पण ॲज युजल आपल्याला इथे सेम कन्सिडर करायचं आहे की मल्टिप्लिकेशन असेल फक्त तरी तोच रूल, डिव्हिजन असेल फक्त तरी तोच रूल, आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन एकत्र असेल तरी तोच रूल आहे. कुठला? साइन अलॉटमेंटचा. तो बघून घ्यायचा तुम्ही काय तो. ओके, आता या ठिकाणी आपण जे डेसिमलचे रूल आपण ऑलरेडी बघितले. मल्टिप्लिकेशनमध्ये ॲडिशन होते, डिव्हिजनमध्ये काय होते सबट्रॅक्शन होते. कशाची? डेसिमलच्या पोझिशनची. ते जर आपल्याला कंबाईन विचारलं असेल तर मग काय करता येईल ते सॅम्पल म्हणून बघूया. तुम्हाला थोडं लक्षात येऊन जाईल इथं, थोडं म्हणजे कम्प्लिटली लक्षात येऊन जाईल. सिम्पलच प्रॉब्लेम घेतले मी परत एकदा. परफेक्टली डिव्हिजिबल असे आकडे आहेत. बघा आता भागाकार आपल्याला काय सांगतो की भागाकार जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा डेसिमलच्या पोझिशनची वजाबाकी होते. आता जर फक्त मी एवढा विचार जर केला, ओके, एवढा विचार करत असताना 121 म्हणजे इथं 2 नंतर पॉईंट होता, इथे 1 नंतर पॉईंट आहे, तर 2 मधून जर 1 गेला तर पॉईंट मात्र 1 नंतरच असणार आहे. म्हणून याला सिम्पली मी काय करणार 11 11 म्हणजे इथं काय मिळालं आपल्याला 1.1 एवढं. याचं ह्या जे अंडरलाईन केलेला जेवढा प्रॉब्लेम आहे याचं उत्तर आपल्याला काय मिळेल 1.1 मिळेल. का? तर डिव्हिजन करत असताना आपल्याला डेसिमलच्या पोझिशनची वजाबाकी करायची आहे. म्हणून इथं 2 नंतर पॉईंट होतं, इथं 1 नंतर पॉईंट होतं, 2 मधून 1 गेला, 1 नंतर पॉईंट असेल 1.1 मल्टिप्लाय बाय
0.004 ॲज इट इज घेतला. आता मल्टिफिकेशनचा रूल काय सांगतो, डिव्हिजनचा पार्ट तर संपलाय आता, इथं तो आपण करून घेतला ऑलरेडी. आता एवढा क्वेश्चन खाली उरला आहे, त्याच्यामध्ये मल्टिफिकेशन आहे. मल्टिफिकेशनमध्ये आपण काय शिकलोय, कुठल्याही डेसिमल नंबरचे जेव्हा आपण मल्टिफिकेशन करतो तेव्हा त्यांच्या ज्या डेसिमलच्या ज्या पोझिशन्स आहेत त्यांची ॲडिशन होते. म्हणून हे झाले 11 4 44. म्हणून सिम्पली याचं उत्तर जे आहे ते मला काय मिळालं, 44 मिळालं. मात्र इथं पॉईंट 1 2 3 आणि इथे 4 नंतर आहे. मला पॉईंट जो आहे तो 4 डिजिट नंतर हवा आहे. 44 हा स्वतः 2 अंकी नंबर आहे, त्याला 4 अंकी करण्यासाठी मला याला 0.0044 असं आन्सर या ठिकाणी करावं लागेल. व्हेरी सिम्पल आन्सर इज देअर. ओके, पहिले डिव्हिजनचा पार्ट बघून घेतला. मल्टिफिकेशनचा जरुरी नाही आहे, मी तुम्हाला अगोदर बोर्डमासमध्ये सांगितलंय की अगोदर भागाकारच केला पाहिजे, नंतर गुणाकार केला पाहिजे, किंवा अगोदर गुणाकार केला पाहिजे नंतर भागाकार केला पाहिजे, असं कुठलीही कन्सेप्ट नाही. तुम्ही काहीही कधीही करू शकता, जर फक्त मल्टिफिकेशन डिव्हिजन असेल तर, आणि कुठल्याही प्रकारचा ब्रॅकेट यूज झालेला नसेल तरच. ओके, पुढचा प्रश्न बघा, सिम्पल आहे. आता पहिले समजा आपण गुणाकार करून घेऊयात, काही अडचण नाही. 16 दुनी किती होतात, 32 होतात, 32. ओके, फक्त मी एवढा काय केलं, पहिले गुणाकार केला म्हणून याला अंडरलाईन मारली, हा भागाकार नाही खाली. ओके, 16 दुनी 32 होतात म्हणून मी पहिले फक्त याचा गुणाकार करून घेतला. पॉईंट किती नंतर आहे, 1 2 3 4 5 6 7 8 नंतर पॉईंट पाहिजे, म्हणून 0.123456 0 देन 32. आता हा प्लस आहे आणि हा मायनस आहे, म्हणून अल्टिमेटली हा काय मिळेल आपल्याला, मायनस 0.6 टाइम्स 0.32 मिळेल. आता याला काय करायचं आहे आपल्याला, याला करायचं आहे डिवायडेड बाय 0.008. आता लक्षात ठेवा, हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, म्हणजे वॉट एव्हर द आन्सर इज देअर त्याचं उत्तर निगेटिव्ह मिळणार, एवढं मात्र नक्की. आता नेमकं उत्तर काय मिळेल, तर 8 चोक 32 होता. चला मी इथं 4 घेतले. ओके, चला इथं मी 4 घेतले, पण मला रूल काय सांगतो, इथं पॉईंट किती नंतर आहे, 8 नंतर. इथं किती नंतर आहे, 3 नंतर. 1 2 3 4 5 6 7 8 नंतर आहे, इथं 3 नंतर आहे. 8 मधून जर 3 गेले तर खाली किती उरतात, 5. म्हणजे माझं जे उत्तर आहे ते उत्तरामध्ये पॉईंट किती नंतर असला पाहिजे, 5 नंतर असला पाहिजे. 4 हा स्वतः 1 अंकी नंबर आहे, त्याला 5 अंकी जर करायचं असेल मला, तर नक्कीच 0.1 2 3 आणि 4 असे मला 4 झिरोज या ठिकाणी ॲड करावे लागतील. मग याचं उत्तर मिळेल मायनस आपल्याला 0.4 टाइम्स 0 आणि देन 4 इज देअर. ओके, कारण मला डेसिमल हा किती नंतर हवा आहे, 5 नंतर हवा आहे. पुढे आलोय मी आता. पहिले मायनस मायनस मायनस, इथं जर बघितलं या प्रॉब्लेममध्ये मायनसचा साईन 3 वेळेस आला आहे. सो वॉट एव्हर द आन्सर इज देअर, नक्कीच त्याचं उत्तर आपल्याला काय मिळणार आहे, निगेटिव्ह मिळणार आहे. ओके, मग आता निगेटिव्ह आन्सर तर मिळणार आहे. पहिले आपण काय करूयात, मल्टिफिकेशन आहे, मल्टिफिकेशन आहे, मल्टिफिकेशन आहे. ओके, 4 8 32 होतात, 32 3 किती झाले, 96 झाले, 96. आता 96 तर झाले, याचं पॉईंट मायनस 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 असल्यामुळे हा रिझल्ट मायनसमध्येच येणार होता इथलचा. आता पॉईंट किती नंतर हवा आहे आपल्याला, मल्टिफिकेशन आहे त्याच्यामुळे आपल्याला ॲडिशन करायची. 1 2 3 4 5 6 7. मला 7 नंतर पॉईंट हवा आहे, 7 डिजिट नंतर पॉईंट हवा आहे. 96 हा स्वतः 2 अंकी नंबर आहे, त्याला आपल्याला 7 अंकी करायचं असेल तर नक्कीच 1 2 3 4 5 झिरो ॲड करावे लागतील. याचं उत्तर मला मिळेल मायनस 0.00000, म्हणजे 5 टाइम्स 0 96 असेल. आता याला डिवायडेड बाय काय करायचं आहे मला, याला डिवायडेड बाय करायचं आहे 0.00012. इथं पॉईंट किती नंतर, 1 2 3 4 5 6 7. इथं किती नंतर, 1 2 3 4 5. 7तून 5 गेले खाली किती उरतात, 2. म्हणजे वॉट एव्हर द आन्सर इज देअर, तिथं पॉईंट किती नंतर असणार आहे, 2 नंतर. मग हे होतात 12 8 96, म्हणजे मायनस 0.08 असं याचं उत्तर आपल्याला मिळेल. का तर मायनस आणि प्लस असल्यामुळे मायनस असेल, आणि 7 मधून आपल्याला जर 5 गेले तर 2 नंतर पॉईंट पाहिजे, म्हणून मी 2 नंतर पॉईंट या ठिकाणी घेतला आहे. आता सिम्पली इथं जर बघितलं तर पहिले भागाकार आहे, पहिले एवढा पोर्शन नंतर एवढा पोर्शन सॉल्व्ह करून घेऊयात, आपल्याला काय लक्षात येईल. मग इथं होतात 12 1 12 12 9 असतो जसे होतात. पहिले फक्त एवढा भागाकार केला, मी परत हे अंडरलाईन मिटवून टाकतो, 12 9 असतो जसे. आता इथं प्लस आणि मायनस म्हणून हा मायनस येणार आहे, वॉट एव्हर द आन्सर इज इट विल बी निगेटिव्ह. इथं पॉईंट 1 2 3 नंतर आहे, इथं मात्र 2 नंतर आहे. 3तून 2 गेला 1 उरतो, म्हणून याचं उत्तर मिळेल आपल्याला मायनस 0.9. मल्टिप्लाय बाय याचा करून घेऊया, 17 5 85 होतात. ओके, 17 5 85, म्हणजे याचं पण 5 येणार आहे, मात्र इथं प्लस आहे इथं मायनस आहे, म्हणजे हा पण मायनसच असेल, हे पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. इथं पॉईंट 1 2 3 नंतर आहे, इथं 1 नंतरच आहे, 3 मधून 1 गेला 2 उरतात, म्हणून याचं उत्तर 0.05 असं मिळेल. सो फायनल कंडिशन आपल्याला अशी मिळाली. आता आपल्याला मल्टिफिकेशन करायचं आहे, मल्टिफिकेशनमध्ये मायनस मल्टिप्लाय बाय मायनस काय होतो, प्लस, म्हणजे जो फायनल रिझल्ट आहे ते उत्तर आपलं पॉझिटिव्ह असेल. 9 5 किती होतात, 45.
आता मायनस मायनस प्लस झाला त्याच्यामुळे डझंट मॅटर, मायनसचा साईन देण्याची गरज नाही आहे. मात्र पॉईंट इथं 1, 2 आणि 3 नंतर हवा आहे, म्हणून याचं उत्तर आपल्याला 0.045 असं असेल. का? कारण कुठल्याही डेसिमल नंबरचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा त्याचं जे उत्तर आहे ते कसं असतं, त्यांच्या डेसिमलचे जे पोझिशन त्यांची काय असणार, ॲडिशन असणार. चला लास्टवाला प्रॉब्लेम आपण बघूयात. पहिले मग गुणाकार करून घ्या तुम्ही. 12 सकम 72, 72 दोन्ही किती होतात, 144. आता मायनस आणि मायनस आहे त्याच्यामुळे याचा रिझल्ट पॉझिटिव्ह येईल, एवढं लक्षात घ्या. ओके, मग आता काय झालंय, पॉईंट किती नंतर आहे, 1, 2, 3, 4, 5 नंतर पॉईंट हवा आहे मला. का? कारण मल्टिप्लिकेशन आहे, त्यांची मी ॲडिशन करतोय. 5 नंतर पॉईंट हवा आहे. मात्र 144 स्वतः हा किती अंकी नंबर आहे, 3 अंकी नंबर आहे. त्याला 5 अंकी जर करायचं असेल सो इट विल बी 0.00 आणि याला आता मला डिवायडेड बाय काय करायचं आहे, हा नंबर करायचा 0.018. बघा 18 8 आहे, किती होतात, 44 आहे. म्हणजे उत्तर माझं 8 असेल, पण मला डेसिमलची पोझिशन ठरवायची अजून. इथं पॉईंट 1, 2, 3, 4, 5 नंतर होता, इथे 1, 2, 3 नंतर होता. 5 मधून 3 गेले, किती उरतात, 2. म्हणून याचं उत्तर मला मिळेल 0.08. सो अशा प्रकारे आजचा जो आपला जो पार्ट होता हाऊ यू कॅन जस्ट कॅल्क्युलेट द डेसिमल्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आर देअर. ओके, तर तो पार्ट आपण ऑलमोस्ट या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही सॅम्पल क्वेश्चन्स पण मी या ठिकाणी घेतलेले आहेत. रेकॉर्डेड लेक्चर आहे. परत एकदा तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही तो व्हिडिओ थोडासा रिवाइंड करून बघू शकता आणि त्याच्यातून तुमचे मॅक्झिमम जे डाऊट्स आहेत ते तुम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करू शकता. याच्यामध्ये एक महत्त्वाचा पार्ट मी तुम्हाला असा म्हणजे बघण्यात आला आहे आपल्या, की साईन अलॉटमेंटचा इथं खूप महत्त्वाचा रोल आहे. जर साईन अलॉटमेंटमध्ये कन्फ्युजन असेल तर नक्कीच आपल्याला इथं त्याचा प्रॉब्लेम फेस करावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी साईन अलॉटमेंटचं लेक्चर ऑलरेडी बघितलेलं आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ज्यांनी नाही बघितलं आहे त्यांनी ते परत एकदा बघा, म्हणजे इथं मी जे साईन अलॉट करतोय ते तुमच्या नक्कीच लक्षात येईल. तर बेसिक्सचं आपलं आजचं हे जे लेक्चर आहे ते लेक्चर आपण या ठिकाणी थांबवूयात. पुढच्या बेसिक्सच्या लेक्चरमध्ये आपण डेसिमल नंबरचे स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट कसे काढता येतील तो पार्ट आपण बघणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी थांबूयात आणि परत लगेचच आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये परत भेटूयात तुमच्याच यूट्यूब प्लॅटफॉर्मवर, साकार एज्युकेशन, वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू, जिथं सर्वांची स्वप्न साकार होणार हे मात्र नक्की.